So, myself, Narayan Chaudhary, I am working here as a head of the department for biomedical engineering department. तुम्हाला माहिती आहे प्रत्येक हॉस्पिटलमध्ये जे मोठे सेटअप आहे त्याच्यामध्ये एक सेपरेट डिपार्टमेंट असतं बायोमेडिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट, बरोबर आहे. सो बायोमेडिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट करतं काय एक्झॅक्टली, काय करतात हे लोक एक्झॅक्टली, जे पण नवीन बायोमेडिकल इक्विपमेंट आपल्या प्रिमायसेसमध्ये येतात, हॉस्पिटलमध्ये येतात, त्याचं इन्स्टॉलेशन, त्याचे जे ब्रेकडाऊन कॉल्स आहेत, ज्यावेळेस ते काम नाही करत त्याचं रिपेअरिंग, तुमच्या लोकांना त्याचं प्रॉपर ट्रेनिंग देणं, हो की नाही, ह्या सगळ्या गोष्टी बायोमेडिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटकडनं केल्या जातात. अँड टाइम टू टाइम व्हेरी इम्पॉर्टंट, दॅट इज अ प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स. सो आता इक्विपमेंट सेफ्टीचे मेन ऑब्जेक्टिव्ह काय बघा. सो व्हॉट इज अ फर्स्ट मेन ऑब्जेक्टिव्ह, सेफ यूज ऑफ बायोमेडिकल इक्विपमेंट. ठीक आहे. सेकंड, आयडेंटिफाय द पोटेन्शियल हजार्ड्स लाईक इलेक्ट्रिकल हजार्ड, फायर हजार्ड, इन्फेक्शन हजार्ड एटसेट्रा. प्रिव्हेंट इक्विपमेंट रिलेटेड ॲक्सिडेंट्स आणि इन्श्युअर, व्हेरी इम्पॉर्टंट, पेशंट अँड आवर सेफ्टी. दोन्हीला पण सेफ ठेवणं गरजेचं आहे, हो की नाही. सो व्हॉट इज अ जनरल इक्विपमेंट सेफ्टी. आता हे प्रत्येक पॉईंट मी डिटेलमध्ये इलॉबरेट करेल पुढं. सो परफॉर्म द प्री यूज चेक. सपोज एक्झाम्पल, व्हेंटिलेटर आहे, ठीक आहे, ICU मध्ये जर तुम्ही असाल अँड सपोज यू आर गोइंग टू यूज द व्हेंटिलेटर. आता मशीन तुम्ही डायरेक्ट पेशंटला कनेक्ट करणार का, किंवा घरी आपण कोणतं एखादं इक्विपमेंट ज्यावेळेस यूज करतो आपण डायरेक्ट पेशंटला डायरेक्ट यूज करायला घेतो का आपण, त्याचे काही प्री यूजचे पॅरामीटर्स ठरलेले, बरोबर. सपोज तुम्हाला व्हेंटिलेटर पेशंटला कनेक्ट करायचं आहे, तर आता डिपेंड अपॉन कंपनी. सपोज मॅकेटचा जर तुम्ही व्हेंटिलेटर घेतला तर त्याची पेशंटला कनेक्ट करायची एक प्रोसिजर आहे. सगळ्यात अगोदर त्या व्हेंटिलेटरला आपल्याला प्री यूज चेक करावा लागतो. मशीन काय करतं, सॉफ्टवेअर थ्रू प्रत्येक इंटरनल गोष्टी, हार्डवेअर सॉफ्टवेअर प्रत्येक गोष्ट काय करतं, चेक करतं. इफ देअर विल बी एनी प्रॉब्लेम इनसाइड द मशीन, तिथं लगेच एरर लिहून येतो, कॉल टू बायोमेडिकल डिपार्टमेंट. ठीक आहे. त्याच्यामध्ये पॉवर केबल्स आपण चेक करतो, त्याचं कॅलिब्रेशन करतो, गॅस सप्लाय प्रॉपर जातो की नाही हे चेक करतो. दिस इज नथिंग बट युअर प्री यूज. ठीक आहे. कोणत्याही इक्विपमेंट जे सेन्सिटिव्ह इक्विपमेंट आहे त्याला कधी हात लावायचा, व्हेन यू आर वेल ट्रेन फॉर दॅट. ठीक आहे. सगळ्यात घाणेरडी सवय आपल्या इथं कोणत्याही हॉस्पिटलमध्ये जा, मॅक्झिमम इन द ICUs वी आर ऑलवेज इग्नोरिंग द अलार्म्स, बरोबर आहे. कोणत्या इक्विपमेंटला अलार्म्स का दिलेले असतात. मशीनला आपल्याशी डायरेक्ट बोलता येतं का, नाही. मशीन आपल्याशी बोलतं कशा थ्रू द अलार्म्स. सो डोंट इग्नोर द अलार्म्स, बरोबर आहे. मशीनला काहीतरी तुम्हाला सांगायचं आहे. सो अलार्म इज अ कम्युनिकेशन बिटवीन मशीन अँड ह्युमन. ओके. त्याच्यानंतर बघा, कीप इक्विपमेंट क्लीन, ड्राय, डस्ट फ्री, ऑलवेज यूज मॅन्युफॅक्चरर अप्रूव्ड ॲक्सेसरीज, स्विच ऑफ वेन नॉट इन यूज. बऱ्याच वेळेस आपल्या इथं असं आढळतं की मशीन, पेशंट बघा सिटी स्कॅन MRI ला गेलेला असतो, साधा मल्टीपॅरा मॉनिटर असतो बेडच्या साईडला, तो तसाच चालू असतो. BP कप तुम्ही 5-5 मिनिटाला NIBPचा इंटरव्हल सेट केलेला असतो. पेशंट नसतो बेडवरती, तो 5 मिनिटाला इन्फ्लेट करतो, डिफ्लेट करतो, इन्फ्लेट करतो, डिफ्लेट करतो, बरोबर आहे. 2 तासांनी पेशंट येतो तरी मॉनिटर तसंच चालू असतो, राईट. त्याच्यामुळे काय होतं बघा, NIBP पंपची एक लाईफ आहे 50,000 सायकल्स. 50,000 सायकल्स तो चालला की तो आपल्याला काय करावा लागतो, रिप्लेस करावा लागतो. हां, ते यूजसाठीच आहे, बट वेन इट इज नॉट इन यूज इट इज कम्प्लिटली रिकमेंडेड दॅट इट शुड बी स्विच ऑफ. इलेक्ट्रिकल सेफ्टीमध्ये शक्यतो बघा, कोणतीही जर तुम्ही पिन चेक केली ना, इलेक्ट्रिकल सॉकेट्स किंवा इलेक्ट्रिकल पिन जर तुम्ही चेक केला तर त्याला 3 टर्मिनल असतात बघा. एक फेज असतो, दुसरा न्यूट्रल असतो आणि तिसरे काय असतो, सगळ्यात वरचं जे पिन असते दॅट इज अ अर्थिंग. फेज म्हणजे मेन तुमचा सप्लाय, न्यूट्रल म्हणजे मशीनमधनं रिटर्न जाणार आहे सर्किटला. व्हॉट इज यूज ऑफ अर्थिंग. अर्थिंग काय असते सांगता येईल कोणाला. अर्थिंग जनरली आपण म्हणतो ना, अर्थिंग खराब झाली, अर्थिंग नाही म्हणून मला शॉक लागला वगैरे. सो व्हॉट इज मीन बाय अर्थिंग, एक्स्ट्रा फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे, टुवर्ड्स द अर्थ, हो की नाही. से देर इज अ वन व्हेरी बिग गॉड गिफ्ट इन द टर्म्स ऑफ इंजिनिअरिंग. अर्थ आहे ना, अर्थ पृथ्वी, त्याचं जे पोटेन्शियल आहे, त्याचं जे व्होल्टेज आहे ते 0 आहे. अर्थिंगच का कनेक्ट करतो आपण, दुसरीकडे कुठं का कनेक्ट नाही करत. बघा, कोणतीही एनर्जी असेल, कोणतेही इलेक्ट्रॉन्स असतील, दे आर ऑलवेज ट्रॅव्हल फ्रॉम हाय लेवल टू लो लेवल. एनर्जीचा फ्लो कसा असतो, हाय लेवलकडनं लो लेवल. आता व्हॉट इज यूज ऑफ अर्थिंग. ज्यावेळेस एखादे इलेक्ट्रिकल इक्विपमेंट, इलेक्ट्रिकल गॅजेट्स आपण वापरतो त्याच्यामध्ये लिकेज करंट असतो. व्हॉट इज बाय लिकेज करंट, एक्स्ट्राचे काही इलेक्ट्रॉन्स असतात, बरोबर आहे, अननेसेसरी, ज्याचं की काही काम नाही, बरोबर आहे. आणि इफ देअर इज नो प्रॉपर अर्थिंग टू दॅट इक्विपमेंट अँड ऍक्सिडेंटली वी आर गोइंग टू टच टू दॅट इक्विपमेंट, दॅट इलेक्ट्रॉन विल स्टार्ट फ्लो थ्रू युअर बॉडी अँड यू विल गेट द शॉक, बरोबर आहे. तुम्ही जर पिन कधी ऑब्झर्व केली ना, आजपर्यंत जर ऑब्झर्व केलं नसेल तर तुम्ही पिन ऑब्झर्व करा. 3 पिन, खालचे जे 2 टर्मिनल्स असतात त्याची लेंथ थोडी शॉर्ट आहे आणि जो वरचा टर्मिनल आहे त्याची लेंथ थोडी लांब आहे आणि त्याची डायमीटर पण मोठी आहे. त्याचं रिझन काय, कधी विचार केला, व्हॉट इज द रिझन बिहाइंड इट.
खालच्या सारखीच लेन त्याची देऊ शकले असते, त्याची डायमीटर पण तेवढीच देऊ शकले असते, मग त्याची लेन का मोठी दिली? हा यस दिलंय म्हणजे त्याच्या पाठीमागे काहीतरी रिझन असणार आहे. सी व्हॉट इज द रिझन? ज्यावेळेस आपण 3 पिन टॉप इन्सर्ट करतो तर सगळ्यात अगोदर अर्थिंग कनेक्ट होते सर्किटला. त्याच्यामुळे काय होतं, सर्किटमध्ये जे अननेसेसरी फिरणारे इलेक्ट्रॉन्स आहेत, बरोबर आहे, जो लिकेज करंट आहे, इट विल गेट ट्रॅव्हल थ्रू द अर्थ. बरोबर आहे, न्यूट्रल झाला तो, आणि नंतर मग आपण फेज आणि न्यूट्रल देतो. दॅट इज अ रिझन. त्याच्यामुळे ती पिन कधी मोठी दिली असते. पैसे वाचवण्यासाठी बघा बऱ्याच वेळेस आपण कूलर विकत घेतो उन्हाळ्यामध्ये, बरोबर आहे. उन्हाळ्यामध्ये खूप घटना होतात, छोट्या छोट्या मुलांनी हात लागला, शॉक लागला, तो गेला. त्याचं रिझन काय? ते जे मॅन्युफॅक्चर असतात लोकल मॅन्युफॅक्चर असतं. ब्रँडमध्ये लोकलमध्ये फरक काय? ब्रँडेड गोष्टी कॉस्टली का असतात? दे नेव्हर कॉम्प्रोमाइज ऑन द सेफ्टी. इव्हन इलेक्ट्रिकल हीटर आहे, तुम्ही पाण्यात टाका आणि त्याच्यामध्ये तासभर हात बुडवून ठेवा. आय एम टॉकिंग अबाउट द ब्रँडेड थिंग्स, बरोबर आहे, तुम्हाला काही नाही होणार. बरोबर आहे. लोकलला पण सुरुवातीला तुम्हाला करंट नाही लागणार, पण कधी लागेल भरोसा नाही. बरोबर आहे. तसंच त्या कूलरला फक्त 2च पिन दिलेल्या असतात, तिसरी पिन दिलेलीच नसते त्याने, राईट. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जर अर्थिंग असेल, त्याला जर कोणी टच केलं, ऑलरेडी पाणी आहे, ऑलरेडी तुमचा अर्थला टच होतोय, बरोबर आहे, डेफिनेटली तुम्हाला शॉक लागणार आहे. आणि कितीतरी मुलं जर उन्हाळ्यामध्ये, बरोबर आहे, ह्याच्यामुळे मृत्युमुखी पडतात, आपण पेपरला वाचतो. त्याच्यानंतर इन्स्पेक्ट द केबल रेग्युलरली फॉर कट अँड बर्न्स. पॉवर केबल आपण रेग्युलरली इन्स्पेक्ट केले पाहिजे, हो की नाही, त्याचं कुठे इन्सुलेशन निघलंय की नाही. डू नॉट ओव्हरलोड सॉकेट्स. ओव्हरलोड सॉकेट्स म्हणजे काय? आता सपोज आयसीयू मध्ये तुम्हाला बेडच्या साईडला 3 सॉकेट्स दिलेले असतात, बरोबर आहे. आता ज्यावेळेस आयसीयू डिझाईन होतं ना, त्यावेळेस त्या सॉकेटमध्ये सपोज 1.5 स्क्वेअर mm, 2 स्क्वेअर mm, 2.5 स्क्वेअर mm अकॉर्डिंग टू लोड केबल टाकलेली असते, बरोबर आहे. आता तुम्ही सांगितलेलं असतं तिथं 2 मशीन लागणार आहे, तर इंजिनिअरिंग डिपार्टमेंटने ऑलरेडी 4 मशीनच्या हिशोबाने तो लोड कॅल्क्युलेट केलेला असतो, बरोबर आहे. दॅट इज अ बाय डिफॉल्ट. म्हणजे एखादा ब्रिज ज्यावेळेस आपण डिझाईन करतो, ब्रिजच्या कॅपॅसिटी सांगितलेली असते की 1000 टनसाठी तो ब्रिज तुम्हाला डिझाईन करायचा, तर इंजिनियर लोक ऑलरेडीच तो 1500 साठी त्यांनी डिझाईन केलेला असतो, बरोबर आहे. पण आपण काय करतो, ती लिमिट कधी कधी क्रॉस करतो. म्हणजे आपण एक्सटेन्शन आणतो, त्या पिनला कनेक्ट करतो आणि एकाच टर्मिनलवरती 10-15 सर्किट आपण काय करतो, कनेक्ट करतो. काय होतं त्याच्यामुळं? ओव्हरलोड झालं, बरोबर आहे. केबलचं इन्सुलेशन बर्न होतं, फेज न्यूट्रल कंबाईन होतो, अँड देर विल बी अगेन मेजर ऍक्सिडेंट ऑफ फायर इन द आयसीयूज. ठीक आहे. त्याच्यामुळे ज्या पण वेळेस तुम्हाला अननेसेसरी एक्स्ट्रा इक्विपमेंट जर तिथं कनेक्ट करायचे असतील, तर यू हॅव टू बी कॉन्टॅक्ट टू द टेक्निकल पर्सन. ठीक आहे. कीप लिक्विड अवे फ्रॉम द पॉवर सॉकेट्स. इफ शॉक, स्पार्क और बर्निंग स्मेल, जर असं काही झालं तर स्विच ऑफ द सर्किट, अनप्लग इट अँड इन्फॉर्म टू बायोमेडिकल और इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट इमिजिएटली. फायर सेफ्टी सेपरेट तुम्हाला ट्रेनिंग आहे, सेपरेट सेशन असेल फायरचं, बरोबर आहे. त्याच्यामध्ये फक्त मी तुम्हाला फायरसाठी 3 गोष्टी लागतात. कोणत्या कोणत्या गोष्टी लागतात फायरसाठी? बरोबर आहे. त्यापैकी एक कोणती गायब केली तरी फायर एक्सटिंग्विश होऊन जाते, हो की नाही. व्हॉट इज द लॉंग फॉर्म फ्रेज? इट इज अ रेस्क्यू पेशंट, अलार्म, कंटेन फायर इफ सेफ, एक्सटिंग्विश विथ फायर एक्सटिंग्विशर और इव्हॅक्युएट. ठीक आहे. तर फायर डिपार्टमेंट विल गिव्ह यू डिटेल ट्रेनिंग फॉर दिस. इन्फेक्शन कंट्रोल. बघा ज्यावेळेस आपण आयसीयू मध्ये काम करतो, आयसीयू मध्ये नॉर्मल तर पेशंट नाही येणार, अर्ध्याच्या वर इन्फेक्टेड पेशंट्स असतात, बरोबर आहे. त्याला तर ऑलरेडी प्रॉब्लेमच आहे. पण जर आपण इन्फेक्शन प्रॉपरली कंट्रोल नाही केलं तर इट इज डेंजरस टू द स्टाफ ऑल्सो. ठीक आहे. तर त्याच्या काही गाईडलाईन्स आहेत, त्या मी सांगतो पुढे. हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. गॅस पाईपलाईन म्हणजे एमजीपीएस सिस्टम असते बघा प्रत्येक हॉस्पिटलमध्ये. तुम्ही जर आयसीयू मध्ये बघितलं तर तिथं 3 असे पाईप आलेले असतील, 3 आउटलेट्स तुम्ही प्रत्येक बेडच्या बाजूला बघितले असतील. एक ऑक्सिजनचा असतो, एक एअरचा असतो आणि एक व्हॅक्युमचा असतो. तर सांगता येईल ऑक्सिजनचं जे प्रेशर आहे व्हेंटिलेटरला लागणार किती बार असतं सांगता येईल कुणाला? लक्षात घ्या, इट इज अ 4 बार. व्हॉट इज अ आयडियल रिक्वायरमेंट फॉर व्हेंटिलेटर? व्हॉट इज ऑक्सिजन प्रेशर? किती बार लागतं ते? 4 बार. एअरचं किती लागतं? 4 बार. आणि जो व्हॅक्यूम असतो तो 350 ते 450 mm ऑफ Hg, मिलीमीटर ऑफ मर्क्युरी. हे 3 प्रेशर तुम्हाला माहित पाहिजेत. ऑक्सिजन काय सांगितलं मी तुम्हाला? 4 बार, बरोबर. 3 ते 4च्या मध्ये. एअर 3 to 4 बार. इट इज अ रिक्वायरमेंट ऑफ व्हेंटिलेटर. आणि व्हॅक्यूम जे सक्शन करतो ना आपण, बरोबर आहे, 350 to 450 mm ऑफ Hg. आता व्हॉट इज द यूज ऑफ दिस स्टँडर्ड कलर कोडिंग? बघा आता कोणत्या पाईपमधून कोणता गॅस चाललाय तिथं आपण आयडियली आता कुणाला समजू नये म्हणून आपण ते लिहित नाही, बरोबर आहे. देर आर डेंजरस पीपल इन द सोसायटी. काय काय असतात ना विकृत मनोवृत्तीचे लोक असतात, सायकिक लोक असतात. त्याच्यामुळं बघा फायर लागली तर डायरेक्ट आग लागली असं अनाऊन्स नाही केलं जात. देर इज अ कोड, म्हणजे आपल्यालाच माहिती आहे, म्हणजे लोक पॅनिक नाही हो.
नाही झाली पाहिजे, राईट. सो तसंच बघा ह्याच्यामध्ये पण कलर कोडिंग आहे. आता इथून पुढे तुम्ही हॉस्पिटल प्रिमायसेसमध्ये ज्या पण वेळेस फिराल, सपोज तुम्हाला जर असे पाईपलाईन दिसली तर तुम्हाला क्लिअर झालं पाहिजे की बाबा ह्या पाईपमधनं कोणता गॅस फ्लो होतोय. सो देर आर डिफरंट स्टँडर्ड कलर कोडिंग. तर आता आपल्या हॉस्पिटलमध्ये आपण कोणतं कलर कोडिंग वापरतोय बघा, इट इज IS 2379-1990. बरोबर आहे, हा कलर कोडिंग आहे. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिले बघा, सगळ्यात वरती दिसतो पहिला एअर. तर एअरचा पाईप कोणता आहे बघा, इट इज अ बेस कलर इज स्काय ब्ल्यू. बेस कलर काय तुमचा स्काय ब्ल्यू आहे. त्याला फर्स्ट कलर बँड काय व्हाईट आहे आणि दुसरा काय ब्लॅक आहे. जर आता तुम्हाला कुठेही असा पाईप दिसला, त्याचा बेस कलर काय ब्ल्यू आहे आणि त्याच्यावरती पांढऱ्या आणि काळ्या रंगाच्या जर पट्ट्या असतील 5-5, 10-10 फुटाला, तर काय समजून जायचं त्यातून कोणता गॅस फ्लो होतोय, एअर. फॉर द ऑक्सिजन पूर्ण पाईप येलो असणार आहे. 4-4, 5-5 फुटावरती तुम्हाला त्याच्यावरती व्हाईट रिंग्स दिसतील. सो ह्याचा अर्थ काय होतो, त्यातून कोणता गॅस फ्लो होतोय, ऑक्सिजन. तिसरा आहे नायट्रस ऑक्साईड. आता सध्याला आपण यूज नाही करत, आता ओटी मध्ये आयसो CO आपण वापरतोय. पण नायट्रस ऑक्साईडची जी लाईन कशी ओळखायची, वर जो बेस कलर कॅनरी येलो, बरोबर आहे. युअर फर्स्ट कलर बँड इज फ्रेंच ब्ल्यू अँड सेकंड वन इज सिग्नल रेड. थर्ड वन इज अ व्हॅक्यूम. हाऊ टू आयडेंटिफाय व्हॅक्यूम लाईन. त्याचा बेस कलर काय दिला बघा तुम्हाला, स्काय ब्ल्यू आहे. त्याच्यावरती कलर बँड कोणता येणार आहे, ब्लॅक. आणि जर कार्बन डायऑक्साईड कुठं वापरतो सांगता येईल कोणाला, ओटी मध्ये OBGYN मध्ये आपण लॅप्रोस्कोपी साठी आपण काय करतो, कार्बन डायऑक्साईड वापरतो, CO2 वापरतो. तर त्याची लाईन कशी आयडेंटिफाय करायची, कॅनरी येलो तुमचा बेस कलर आहे आणि त्याच्यावरती मार्किंग कशाची आहे, रिंग्स कशाची आहेत बघा, इट इज अ लाईट ग्रे. क्लिअर झालं हे कलर कोडिंग. प्रत्येक ICU आणि वॉर्डच्या बाहेर त्याचे आयसोलेशन वाल दिले आहेत. इन केस कधी आग लागली वगैरे तर डायरेक्ट वाल बंद करायचे नाहीत. यू हॅव टू कोऑर्डिनेट विथ द बायोमेडिकल डिपार्टमेंट. आमचा माणूस तिथं असणार आहे, ठीक आहे. नाहीतर एखाद्या ICU मध्ये आग लागली, 10-15 पेशंट व्हेंटिलेटरवरती आहेत, तुम्ही डायरेक्ट जर ऑक्सिजनचा वाल बंद केला, बरोबर आहे, त्या आगीमुळे माणसं नाही जाणार. सपोज आग 2 मिनिटात कंट्रोलमध्ये येईल, पण ऑक्सिजनचा वाल बंद केल्यामुळे देर विल बी अ चान्सेस ऑफ डेथ ऑफ नंबर ऑफ पेशंट्स. बरोबर आहे. त्यामुळे प्रत्येक पेशंट आंबोवर शिफ्ट करायचा आहे, सिलेंडरवरती घ्यायचा आहे. ते फायर मॉकड्रिल असते, दॅट टाइम यू विल रिअलाइज हाऊ टू परफॉर्म. ठीक आहे. गॅस पाईपलाईनच्या बाबतीत सांगितलं मी तुम्हाला आता. त्यानंतर रेडिएशन सेफ्टी. ज्यावेळेस तुम्ही CT स्कॅन किंवा एक्सरे साठी एखादा पेशंट घेऊन जाताय किंवा त्या डिपार्टमेंटला काम करताय, तर एक्सरे इज अ स्लो पॉयझन फॉर द ह्युमन बिंग. बरोबर आहे. तो एक्सरेची प्रॉपर्टी सगळ्यांना माहिती आहे. एक्सरे इज गुड, बरोबर आहे, बट इट इज बॅड ऑल्सो. व्हाय इट इज बॅड, बिकॉज इट इज किलिंग टू टिश्यूज अँड सेल्स. बरोबर आहे. आपल्या सेलला टिश्यूला तो काय करतो, किल करतो. बरोबर आहे. सो त्याच्यासाठी सगळ्यात अगोदर सगळ्यात इम्पॉर्टंट एक्सपोजर टाइम आपल्याला काय ठेवायचा आहे, कमी ठेवायचा आहे. दॅट इज अ लुकआउट ऑफ एक्सरे टेक्निशियन, CT स्कॅन टेक्निशियन. इट इज नॉट युअर लुकआउट. पण तुम्ही काय करू शकता, ज्या जागेवर रेडिएशन आहे त्यापासून लांब तर उभं राहू शकता. इन केस जर कधी तुम्हाला आतमध्ये उभं राहायची गरजच लागली, तर यू हॅव टू विअर लीड ॲप्रॉन्स. ठीक आहे. जर तुम्हाला एखादा लीड ॲप्रॉन फॉल्टी दिसला, त्याचं शिल्डिंग खराब झालाय, डॅमेज झालाय, इमिजिएटली इन्फॉर्म टू दॅट पर्टिक्युलर इन्चार्ज. सी नेक्स्ट पॉइंट. आता ज्यावेळेस दिस पॉइंट इज फॉर द नर्सेस, ज्यावेळेस तुम्ही ICU मध्ये, वॉर्डमध्ये, OT मध्ये काम करता, एखादा इक्विपमेंट जर खराब झालं तर देर इज अ प्रोटोकॉल टू गिव्ह अ कॉल टू बायोमेडिकल डिपार्टमेंट. बघा, प्रत्येक मशीनचं ब्रेकडाऊन एक आपण काय केलं, इक्विपमेंटचं 3 कॅटेगराईज मध्ये डिवाइड केलं आहे. हाय प्रायोरिटी, मीडियम प्रायोरिटी आणि लो प्रायोरिटी. व्हॉट इज बाय हाय प्रायोरिटी. सपोज कार्डियक केस चालू आहे आणि देर इज अ फेल्युअर ऑफ हार्ट लंग मशीन. बरोबर आहे. तुम्ही कॉल लिहिताय, मग तुमची मामा मावशी तिथून कॉल घेऊन निघाली, मग ती लिफ्टची वाट बघतीये, मग ती खाली पोहोचणार, मग आमच्यापैकी कोणाला तरी सांगणार, मग तो इंजिनियर टेक्निशियन येणार. इट विल टेक टाइम. पेशंट राहील का तोपर्यंत. बरोबर आहे. सो फॉर द इमर्जन्सी यू हॅव टू डायरेक्ट कॉल ऑन मोबाईल ऑर लँडलाईन. बरोबर. ही बाकीची प्रोसिजर आपण नंतर करू. सो व्हॉट इज अ इमर्जन्सी. इमर्जन्सीचा पण अर्थ आपल्याला समजला पाहिजे. आपल्याकडे बघा, वॉर्डमध्ये 10 BP ॲपेटस असतात. एक BP ॲपेटस खराब झाला तरी आपण इमर्जन्सीला टिक करून तो पाठवतो रिपेअरिंगला. तिथे दिसतं वरती तुम्हाला लेफ्ट साईडला रुटीन आणि अर्जंट असे 2 ऑप्शन्स आहेत. बरोबर आहे. तर रुटीन असेल तर रुटीनला तुम्हाला टिक करायचं, अर्जंट असेल तर अर्जंटला टिक करायचं. ठीक आहे. आता 10 BP ॲपेटस आहे, तर तो BP ॲपेटस अर्जंट झाला का आपला, इट इज अ रुटीन. ठीक आहे. ऑक्सिजन कुठं लिकेज आहे, व्हेंटिलेटरचा काही प्रॉब्लेम आहे, तुमच्याकडे स्टँड बाय मशीन नाही आहे, यू कॅन डायरेक्टली कॉल ऑन मोबाईल. ठीक आहे. कॉल लिहायचा कसा बघा. आता सगळ्यात अगोदर वरती काय लिहिलं बघा, नेम ऑफ द डिपार्टमेंट, NICU, MICU, SICU, कोणताही वार्ड असेल, OT असेल, वॉटेवर. इथं मॅक्सिमम टायमिंगला चूक का केली जाते हे टाकायचं रिझन काय बघा. इक्विपमेंट नेम काय लिहिलंय, स्किन प्रोब. काय लिहिलंय, स्किन प्रोब इज नॉट अ इक्विपमेंट. बरोबर आहे. बेबी वॉर्मर तुम्ही म्हणू शकता, बेबी क्रेडल म्हणू शकता, दॅट इज अ इक्विपमेंट. तर इक्विपमेंटच्या जागेवर काय आलं पाहिजे,
बरोबर आहे. क्रेडल आला पाहिजे, बेबी वॉर्मर आला पाहिजे, मल्टीपॅरा मॉनिटर टाका, व्हेंटिलेटर टाका. मॉनिटरचा ज्यावेळेस कॉल येतो त्यावेळेस त्याच्यामध्ये लिहिलं असतं की बाबा इक्विपमेंट नेमच्या तिथं तुम्ही काय लिहिता, SP2 Pro नॉट वर्किंग. इट SP2 Pro इज नॉट अ इक्विपमेंट. बरोबर आहे. तिथं काय लिहायचं तुम्हाला, मल्टीपॅरा मॉनिटर. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याचा मॉडेल नंबर, त्याच्यावरती असेट कोडिंग दिलेलं आहे बघा आपल्या डिपार्टमेंटने, ते तुम्ही मेन्शन करा. आणि जो नेचर ऑफ कंप्लेंट आहे ना, तर नेचर ऑफ कंप्लेंटच्या तिथे एक्सप्लेन करा की बाबा स्किन प्रोब इज नॉट वर्किंग, SP2 Pro इज नॉट वर्किंग, ECG केबल इज नॉट वर्किंग, व्हॉट इज द प्रॉब्लेम. किंवा एखादा व्हेंटिलेटर असेल त्याचा काही एरर कोड येतो तो तिथं मेन्शन करा. क्लिअर झालं. त्याच्यानंतर बरेच जण काय करतात, सिग्नेचर डिपार्टमेंट इंचार्ज आहे बघा, आणि इकडे सिग्नेचर रिपेअर अँड मेंटेनन्स डिपार्टमेंट आहे. आपण लेफ्ट साईडला साईन करतो गडबडीमध्ये. ठीक आहे. तर तुमच्या जागेवर साईन करायची आहे. कॉल देताना प्रॉपरली तिथं डेट टाइम टाकायची आहे. बघा आता ही करेक्ट मेथड आहे. बघा नेम ऑफ डिपार्टमेंट काय टाकला, MICU. बरोबर आहे. पेशंट मॉनिटर फिलिप्स आहे, मॉडेल नंबर लिहिला गोल्डवे 30. बरोबर. आता डेट ऑफ परचेस हा तुमचा लुकआउट नाही आहे, ते ज्यावेळेस कंडमनेशन करतो आपण इक्विपमेंट त्यावेळेसचा लुकआउट आहे. तर इथं तुम्ही टाकू शकता सिरियल नंबर. आणि बघा खाली काय लिहिलंय, पेशंट मॉनिटर इज नॉट शोईंग SP2 रिडिंग. संपलं तुमचं काम. बरोबर आहे. दिस इज अ करेक्ट मेथड टू राईट द कॉल. त्याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट ऍप्लिकेशन नॉलेज ऑफ द इक्विपमेंट. बऱ्याच वेळेस आम्ही जे नवीन रेसिडेंट्स असतात ऑब्झर्व करतो, ICU मध्ये, वॉर्डमध्ये, OT मध्ये, आमची खूप इच्छा असते त्यांना ऍप्लिकेशन ट्रेनिंग द्यायची. ऍप्लिकेशन ट्रेनिंग बघा, ज्यावेळेस एखादं नवीन इक्विपमेंट इन्स्टॉल होतं त्यावेळेस ते मशीन हँडल करायच्या अगोदर कंपनीचा एक ऍप्लिकेशन स्पेशालिस्ट येतो. प्रत्येक कंपनीमध्ये बघा क्लिनिकल इंजिनियर्स वेगळे असतात, सर्व्हिस इंजिनियर वेगळे असतात, इन्स्टॉलेशन इंजिनियर वेगळे असतात. तसं ऍप्लिकेशन इंजिनियरची एक सेपरेट पोस्ट आहे. सपोज व्हेंटिलेटर इन्स्टॉल झाला तर तो 4-5 दिवस त्यांचा इंजिनियर ICU मध्ये असतो. तो प्रत्येक गोष्ट तुम्हाला डिटेलमध्ये शिकवणार. त्यावेळेस आपल्याला माहिती आहे, बघू करू, आपण लक्ष नाही देत. बरोबर आहे. अर्धा इकडे लक्ष असतं, अर्धा आपल्या मोबाईलमध्ये लक्ष असतं. पण इन केस रात्री 2 वाजता तुमच्याकडे स्टँड बाय व्हेंटिलेटर नाही आहे, सिनियर डॉक्टर कुणी अवेलेबल नाही आहे, आणि सडनली मशीन बंद पडलं, यू डोंट नो व्हॉट टू डू. बरोबर आहे. सो कोणत्याही गोष्टीचं ऍप्लिकेशन नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. महाभारत सगळ्यांना माहित असेल, अभिमन्यू गेला कशामुळं, अर्धवट नॉलेज होतं, ही नो. बरोबर आहे. चक्रव्यूह कसा तोडायचा, बाहेर कसं यायचं त्याला माहित नव्हतं. बरोबर आहे. सो डिटेल बघा, आपल्याकडे एक म्हण आहे, नीम हकीम खत्रे जान. अर्धवट नॉलेज असल्यापेक्षा ते नसलेलं बरं, हो की नाही. तो विमान पायलटची स्टोरी मी दरवेळेस सांगत असतो, तुम्ही ऐकली असेल. एक तो दरवेळेस पायलट असतो ना, पायलटचा एक असिस्टंट असतो, तो विमान दररोज क्लीन करत असतो आणि तिथं कॉकपिटमध्ये एक बुक ठेवलेलं असतं, हाऊ टू फ्लाय प्लेन. ते दररोज वाचतो एवढा वाचतो की एक दिवस फुल कॉन्फिडंट होतो की आता आपण विमान उडवू शकतो. बरोबर आहे. चालू करतो, स्टार्ट करतो, विमान मस्तपैकी हवेत उडवतो. बरोबर आहे. पण त्याचा दुसरा पार्ट असतो, हाऊ टू लँड, ते मी त्या वाचलेलं नसतो. बरोबर आहे. राईट. विमान खाली येतो, त्याची बॉडी खाली येतो, पण त्याचा आत्मा वरती जातो. कशामुळं, नीम हकीम खत्रे जान. बरोबर आहे. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचं डिटेल नॉलेज घ्यायचं आहे. आणि गरजवंताला लाज नसते, अशी एक म्हणे ना आपल्याकडं. ज्याला शिकायचं ना, छोटी गोष्ट असू द्या, काहीतरी मोठं होण्यापेक्षा विचारा ना, काही फरक नाही पडत. विचारूनच माणूस मोठा होतो. आता मला जर इंजेक्शन द्यायला सांगितलं तर मी देऊ शकतो का? तुमच्यासाठी तो काय हाताचा खेळ आहे, बरोबर आहे. पण ते आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे ना. बरोबर आहे. सो प्रत्येकाचा एक लुकआउट आहे. सो कोणती गोष्ट विचारायला लाजायचं ना. ठीक आहे. सो ऍप्लिकेशन नॉलेज खूप इम्पॉर्टंट आहे. ICU मध्ये प्रत्येक महिन्याला आमच्या डिपार्टमेंटमधले टेक्निशियन इंजिनियर लोक प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्समध्ये येतात. नवीन ECG मशीन आली, तुम्ही त्याला विचारा. बऱ्याच वेळेस ECG जो पेपर असतो तोच उलटा टाकलेला असतो आणि कॉल येतो की बाबा प्रिंटच निघत नाही. बरोबर आहे. कशी प्रिंट, पेपर उलटा टाकला. आमच्यापैकी कुणीतरी तो कॉल अटेंड करतो, पेपर उलटा करतो. नाही येत आहे ना, विचारा ना तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. घरी आपण लगेच एक्सपर्टला बोलवतो का? टीव्ही नाही चालू झाला लगेच बोलव इंजिनियरला, लगेच कॉल लॉक करतो का? नाही करत. थोडं वायर हलवतो, रिमोटला 2दा-3दा हलवतो, सेल उलटे पालटे करून बघतो, 4-5 गोष्टी करतो. तशाच करायच्या. बरोबर आहे. आणि जर नाही झालं तर यू जस्ट कॉल टू बायोमेडिकल डिपार्टमेंट. त्यानंतर युजर मॅन्युअल दिलं असतं बघा मशीन हँडओव्हर करताना, ते युजर मॅन्युअल वाचायची सवय ठेवा. एखादं नवीन इक्विपमेंट आलं, बरोबर आहे, त्याच्या रिलेटेड एक 5-10 मिनिटं रील्स बघायच्या ऐवजी जर तुम्ही गुगलवरती जाऊन वगैरे जर त्या इक्विपमेंट जे तुमच्या अवतीभोवती इक्विपमेंट आहे, सपोज तुम्ही ICU मध्ये आहे ना, व्हेंटिलेटर डिटेल तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. डॉक्टर लोक तुम्हाला डोकं नाही लावणार. बरोबर आहे. मॉनिटर तुम्हाला डिटेलमध्ये माहित असणं गरजेचं आहे. डेफिब्रिलेटर तुम्हाला डिटेलमध्ये माहित असणं गरजेचं आहे. हाऊ टू ऑपरेट सिरिंज पंप तुम्हाला डिटेलमध्ये माहित असणं गरजेचं आहे. छोट्या छोट्या गोष्टी आहेत. बरोबर आहे. तुम्हाला त्या माहित असणं गरजेचंच आहे. कुठे इंटरव्ह्यूला जा, कुठेही जा, दिस थिंग शुड बी इम्पॉर्टंट. ठीक आहे.
हा झाला ट्रेनिंगचा पार्ट. त्यानंतर हाऊ टू हँडल अलार्म्स. मी अलार्मच्या बाबतीत तुम्हाला एक गोष्ट क्लिअर केली ऑलरेडी. अलार्म इज अ कम्युनिकेशन बिटवीन मशीन अँड एंड युजर ऑर स्टाफ. बरोबर आहे, मशीनला आपल्याला बोलता येत नाही. पण आता अलार्म आपण सेट करतो. बऱ्याच वेळेस मशीनमध्ये काहीच प्रॉब्लेम नसतो, पण आपण अलार्म चुकीचे सेट केलेले असतात. एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. सपोज व्हेंटिलेटर, आता तुम्ही पेशंटला FiO2 सेट केलाय 90. FiO2 किती सेट केलाय? सपोज SpO2 तुमचं रिडिंग येण्यासाठी सपोज ऑक्सिजन लेवल 90 सेट केली आणि FiO2 ची जे अलार्म लिमिट असते ते अप्पर लिमिट तुम्ही मशीनवरती सेट केले 60 आणि लोअर लिमिट सेट केले 40. म्हणजे व्हॉट यू आर टेलिंग टू मशीन, मशीनला काय सांगताय? 60च्या वरती जर रिडिंग गेली तर मला सांग, 40च्या खाली रिडिंग आली तरी मला सांग, आणि तुम्ही सेट काय करताय 90. ऑब्वियस दिस रिडिंग इज ऑलरेडी अबोव दॅन 60. मशीन काय अलार्म देणार आहे? हाय FiO2. हाय FiO2 का अलार्म देते? अलार्म कधी देणार नाही मशीन? व्हॉट आर द रिडिंग्स आर कमिंग फ्रॉम द पेशंट, इट शुड बी इन बिटवीन अप्पर लिमिट अँड लोअर लिमिट. ज्या पण रिडिंग्स पेशंट कडनं येत आहे त्या रिडिंग जर तुम्ही जे अप्पर लिमिट सेट केलं आणि लोअर लिमिट सेट केलं त्याच्यामध्ये जर त्या रिडिंग झाल्या तर मशीन विल नॉट गिव्ह अलार्म. मशीन कधी अलार्म देणार आहे? ती लक्ष्मण रेषा जर त्यांनी ओलांडली, सपोज वरती जी लिमिट तुम्ही सेट केली त्याच्यावरती रिडिंग गेली, मशीन तुम्हाला सांगणार आहे. खालची जे लो लेवल तुम्ही सेट केले त्याच्या खाली रिडिंग गेली, मशीन तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, कोणते व्हेंटिलेटर तुम्ही घ्या तर व्हेंटिलेटरमध्ये बघा 2 कलरमध्ये अलार्म्स येतात. काही अलार्म्स रेड कलरमध्ये असतात, काही अलार्म्स येलो कलरमध्ये असतात. बरोबर आहे. देयर इज अ सिग्निफिकंट व्हॅल्यू फॉर दिस. सो सपोज एनी व्हेंटिलेटर विल गिव्ह यू अलार्म इन रेड कलर, दॅट मीन्स इट इज अ हाय प्रायोरिटी अलार्म. सपोज ऑक्सिजन डिस्कनेक्ट झाला तर मशीन तुम्हाला रेडमध्ये कंटिन्युअस ब्लिंक करून सांगणार की ऑक्सिजन सप्लाय लो, ऑक्सिजन सप्लाय लो, ऑक्सिजन सप्लाय लो. म्हणजे तुमच्याकडे काहीच वेळ नाही, हातातलं काम सोडायचं आणि पहिले त्या अलार्मला एक्नॉलेज करायचं तुम्हाला. अदरवाइज इट विल बी इम्पॅक्ट ऑन द पेशंट. ठीक आहे. हा, येलो मध्ये जर एखादा अलार्म आला, बरोबर आहे, तर तुमच्याकडे थोडा वेळ आहे, तो लगेच पेशंटवरती इम्पॅक्ट नाही करत, पण तो पण अलार्म आहे. मशीन तुम्हाला काही ना काही सांगताय. बरोबर आहे. बघा, कोणतीही गोष्ट अर्जंट नसते आपल्या लाईफमध्ये, ती गोष्ट अर्जंट आपण करतो. लाईफमध्ये सिंपल फंड आहे, कोणतीच गोष्ट कधीच लाईफमध्ये अर्जंट नसते. अर्जंट कशी करतो आपण? 4 महिन्यांनी सपोज एक्झाम आहे आपली, 4 महिन्यांनी एक्झाम आहे, आपल्याला माहिती आहे आज माझा पेपर आहे 4 महिन्यांनी. बरोबर आहे. रुटीन काय सांगतं? दररोज थोडा थोडा एक चॅप्टर केला पाहिजे, अर्धा चॅप्टर केला पाहिजे, नाहीतर 1-2 पॉईंट केले पाहिजे. टीचर लोक दररोज 1-2 पॉईंट संपूनच अख्खा सिलेबस संपवतात ना. बरोबर आहे. पण आपण बघू 1 महिना संपतो, 3 महिन्यात इकडची दुनिया तिकडं करू, 2 महिन्यात होऊन जाईल, 1 महिन्यात होऊन जाईल. अरे एकदा वाचलं की लक्षात राहतं. 15 दिवस आहेत, होऊन जाईल. हॉल तिकीट येतं, 10 दिवस आहेत, अरे होऊन जाईल, काय भाव. 5 दिवस आहेत, कर लेंगे, छुट्टी डालेंगे, हो जाएगा. बरोबर आहे. उद्या येतो पेपर. नॉर्मल गोष्ट होती, अर्जंट कुणी केली अर्जंट गोष्ट. कधीच कोणती अर्जंट नसते, ती अर्जंट आपण करतो. तसंच कोणता अलार्म आला तो येलो मध्ये जर तुम्ही बघितला तर तो रेड मध्ये जाणारच नाही. गाडी रिझर्व दिलेला असतो बघा. बऱ्याच वेळेस आपण लोक गाड्या ढकलताना बघतो रस्त्याने. बरोबर आहे. कंपनीने गाडी डिझाईन करताना रिझर्व दिलेच कशासाठी? रिझर्ववरती कधीच गाडी नाही चालली पाहिजे. रिझर्वला गाडी लागली की प्रॅक्टिकल लॉ काय सांगतो? पेट्रोल पंपावर जा, पेट्रोल डिझेल भरा आणि चाल. तुम्ही कुठे आडरानामध्ये पेट्रोल तुम्हाला मिळत नाही त्यावेळेस ते रिझर्वचं तुम्हाला युटिलायझेशन करता आलं पाहिजे. पण आपण काय करतो? मॅक्झिमम गाड्या रिझर्ववरच चालवतो. बरोबर आहे. त्यात कंपनीची चूक नाही, मशीनची चूक नाही. सो व्हॉट इज आवर इम्पॉर्टंट क्रायटेरिया की बाबा येलोला रेडमध्ये जाऊच द्यायचं नाही. ठीक आहे. क्लिअर झालं दोन्ही, लो प्रायोरिटी, हाय प्रायोरिटी. आणि टेक्नॉलॉजी एवढी ॲडव्हान्स झाली आहे की खूप कमी अलार्म्स टेक्निकल फॉल्टमुळे येतात. मॅक्झिमम 80%. आता मला 12 वर्ष झाली एमजीएममध्ये. 80% अलार्म्स आर ओनली ड्यू टू द एंड युजर सेटिंग्स. 20% अलार्म्स फक्त फॉल्टी हार्डवेअरमुळे येतात. त्यानंतर आता एखादं मशीन जर खराब झालं तर काय करायचं? ट्राय टू अनालिसिस प्रॉब्लेम ॲट युअर ओन लेवल. सपोज मॉनिटर आहे, SpO2 दाखवत नाही, काय करणार? काय करायचं? पेशंट बदलायचा का? काय करायचं? बरोबर. दुसऱ्या मॉनिटरचा SpO2 आणा, याला लावा. आला तर तुम्ही डायग्नोज केले किंवा SpO2 प्रोबमध्ये खराब आहे, यू आर कॉन्फिडंट. बरोबर आहे. कॉलमध्ये लिहा मल्टीपॅरा मॉनिटर SpO2 प्रोब इज नॉट वर्किंग, डिपार्टमेंटला पाठवा, तुम्हाला रिप्लेसमेंट दिलीच आहे. हे झालं तुमच्या लेवलला अनालिसिस. पण SpO2 प्रोब बसवताना पण बघा त्याच्या छोट्या छोट्या पिन्स असतात आतमध्ये. जर नवीन कोण स्टाफ असेल ना तर ते अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे, जर तुम्हाला माहित नसेल तर त्याला हातच लावू नका. जर ते तुटलं फुटलं ना, अगेन देयर इज अ सेपरेट प्रोटोकॉल फॉर दॅट. ठीक आहे. चूक काम करणाऱ्याकडनंच होते, जो कामच नाही करत त्याकडनं चूक होणारच नाही. पण जर झाली चूक तर ती काय करा? ऍक्सेप्ट करा. बरोबर आहे. नाहीतर देयर विल बी अगेन पनिशमेंट, म्हणजे चार्जेस कटतात, फाईन लागतो.
ठीक आहे. बऱ्याच वेळेस असं ऑब्झर्व झालं बीपी ॲपरेटस कोणीतरी तोडलेलं असतं पहिल्या शिफ्टमधल्या सिस्टरने, इकडे तिकडे बघणार काही नाही ठेवून देणार, दुसरी सिस्टर बिचारी येणार बीपी ॲपरेटस हातात घेणार, वरचं कवर वरच्या हातात, खालचं कवर खाली पडलं, तिच्यावर नाव येऊन जातं, लेटरवरती तिचं नाव आहे. बरोबर आहे, बिचारीची काहीच चूक नसते, आत्ताच आलेली असते ड्युटीला. ठीक आहे, पण वरचा बघतो हो की नाही, तुमच्या तर मनाला माहिती आहे. सो झालं, ठीक आहे बाबा, यावेळेस झालं, नेक्स्ट टाइम इट विल नॉट हॅपन. बरोबर आहे. आणि इंग्रज सगळ्यात इम्पॉर्टंट एक खूप छान वर्ड आपल्याला देऊन गेलेला आहे, कोणता? फक्त हे सॉरी लवकर येत नाही म्हणून भांडण टोकायला जातं. हे पटकन आलं ना, पुढचा काहीच बोलायची कॅपॅसिटी राहत नाही. सॉरी झालं बाबा, नेक्स्ट टाइम इट विल नॉट रिपीट, संपला. एकदा चूक करतो तो, म्हणजे माझ्या वडिलाचे डायलॉग आहेत, एकदा चूक करतो तो माणूस आणि तीच चूक पुन्हा पुन्हा करतो तो मूर्ख माणूस. सो आपली माणसात गिनती झाली पाहिजे, मूर्ख माणसात गिनती नाही झाली पाहिजे, हो की नाही. ते मला वारंवार सांगतात म्हणून तो मी डायलॉग सांगितला तुम्हाला. जर तुमच्याकडनं तो इक्विपमेंटचा जो बेसिक प्रोटोकॉल आहे तो सॉल्व नाही झाला, यू जस्ट कॉल टू बायोमेडिकल डिपार्टमेंट. ठीक आहे. इफ इमर्जन्सी डायरेक्टली कॉल ऑन लँडलाईन मोबाईल, मी तुम्हाला आता सांगितलं. ट्राय टू सॉर्ट आउट प्रॉब्लेम ऑन टेलिफोनिक टेक्निकल सपोर्ट. कधी कधी रात्री 1-2 वाजता कॉल येतो व्हेंटिलेटरला, नॉर्मल युजर सेटिंगचा इश्यू असतो, पण नवीन डीएमओ असेल, नवीन नर्स असेल तर ते घाबरून जातात, पॅनिक होतात की बाबा पेशंटला काय होऊ नये, तुम्ही आत्ताची आत्ता या. बायोमेडिकल डिपार्टमेंटचे जे वर्किंग आवर्स इट इज 9 to 5, 24 तास टेक्निकल माणूस प्रिमायसेसमध्ये नसतो. 5च्या नंतर देर इज अ ऑन कॉल. बरोबर आहे, दररोज एकाची ड्युटी असते ऑन कॉल, पण यायला 1 तास लागतो, अर्धा तास लागतो. कधी कधी बेसिक कॉल आहे, तुम्ही फोनवरती व्यवस्थित गाईडलाईन त्यांना सांगा की बाबा असं असं होत आहे, आम्ही फोनवरती गाईड करू, तुम्ही हे करा ते करा ते करा. मॅक्झिमम टायमिंगला प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. जर नाही झाला तर समवन विल अटेंड कॉल, डोंट बी अ पॅनिक. ठीक आहे. त्यानंतर हाऊ टू डिसइन्फेक्ट, ह्याच्या बाबतीत एक गोष्ट सांगेल, ज्यावेळेस तुम्ही व्हेंटिलेटर यूज करता, ऑलवेज ट्राय टू यूज HME फिल्टर अँड डिओगार्ड टू द व्हेंटिलेटर. म्हणजे एखादा इन्फेक्शियस पेशंट असेल, बरोबर आहे, त्या इन्फेक्शनपासून तुमचं मशीनही वाचणार आहे, प्लस आता पेशंट जे पण काय एअर एक्सपायर करत आहे ते कुठं जाते, आयसीयू मध्ये सोडली जाते. आपण आयसीयू मध्ये कंटिन्युअसली मास्क नाही वापरत, वी आर इनहेलिंग सेम एअर. बरोबर आहे, ते जे बॅक्टेरिया व्हायरस असणार आहेत कुठं जाणार आहेत, अगेन इट विल बी इन आवर बॉडी, अगेन इट विल बी कॉज ऑफ इन्फेक्शन टू द पेशंट. जर आपण HME आणि डिओगार्ड जर प्रॉपरली युटिलाइज केले, त्याची एक लाईफ आहे बघा. HME गार्ड 48 आवर्सला चेंज झाला पाहिजे, डिओगार्ड 72 आवर्सला चेंज झाला पाहिजे. नाही तर एकदा डिओगार्ड लावला की 7 दिवस पेशंट आहे, तो चेंजच नाही केला, इट विल नॉट वर्क आफ्टर 72 आवर्स. ठीक आहे, प्रत्येक गोष्टीचे प्रोटोकॉल्स आहेत. त्यानंतर एखाद्या मशीनला तुम्ही हात लावला आणि तुम्हाला एक माइल्ड, कधी कधी आपण घरी पण कशाला एखाद्याला हात लावला, एखाद्या इक्विपमेंटला किंवा इथं व्हेंटिलेटरला वगैरे, तर असं मुंग्यालासारखं होतं. बरोबर, दॅट इज कॉल्ड माइल्ड शॉक. त्यावेळेस काय करायचं, डोंट टच इक्विपमेंट बाय मॉइस्ट हँड. शक्यतो इथं कुठेही जा, ओलसर हाताने कोणत्याही मशीनला हात लावायचा नाही. बरोबर आहे. तसं असेल तर पॉवर कॉर्ड चेक करा. बघा, मशीन शॉक का मारतं, सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं, इट इज रिलेटेड टू द ग्राउंडिंग, अर्थिंग. बरोबर आहे. जर आर्थिंगचं वायर जर लूज झालं, आर्थिंगचं कनेक्शन लूज झालं तर मशीन विल गिव्ह शॉक. पण बऱ्याच वेळेस असं आम्ही ऑब्झर्व केलंय की 3 पिन टॉप काढायची मेथड बघा आपल्या इथं कशी असते. सपोज एखादा बेड आहे, बेडच्या एका साईडला व्हेंटिलेटर आहे, एका साईडला सिरीज पंपचं स्टँड असतं आणि बेडच्या पाठीमागं काय असतं, इलेक्ट्रिकल सॉकेट्स असतं. तिथं तुम्ही 3 पिन टॉप कनेक्ट केलेले असते. आता मामा मावशीला तिथपर्यंत पोहोचताच येत नाही, मग त्याला 3 पिन टॉप तर काढायला सांगितली तुम्ही, मग तो कसा काढतो, लांबूनच असं उडतो, 3-4 झटक्यात ते निघून जातं. इंडियन टेक्नॉलॉजी. बरोबर आहे, तो निघतो. पण 10-15 वेळेस असं त्यांनी केल्यानंतर आता तो त्याला कंटिन्युअस झटके देतोय, पण एका पर्टिक्युलर टायमिंग नंतर काय होतं, त्याचं आर्थिंगचं केबल काय होतं, डिस्कनेक्ट होतं. कधी कधी त्याच्यामध्ये फेज न्यूट्रल काय होतो, शॉर्ट पण होतो. 3 पिन टॉप लावायची काढायची मेथड काय, सिंपल असं पकडायचं आहे, पुल करा, असंच पकडा, प्रॉपरली पुश करा. बरोबर आहे. ते इलेक्ट्रिकल सॉकेटची पण लाईफ वाढते. बघा, तुम्ही जर बऱ्याच जागेवर बघितलं तर ते इलेक्ट्रिकल सॉकेटच निघून गेलेले असतात. त्याचं रिझन काय, ते पण स्क्रूनी फिट केले असतात, त्याला कसंही जर तुम्ही ओढलं, बरोबर आहे, तर ते निघून जाणार आहे. अँड अगेन इट विल बी कॉज ऑफ फायर. छोटी गोष्ट आहे, पण ह्याला आपण दुर्लक्ष केल्यामुळे काय होतं, इट विल बी कन्वर्ट इन बिग ॲक्सिडेंट. त्यानंतर चेंज इलेक्ट्रिकल सॉकेट्स. आणि तरीही जर प्रॉब्लेम परसिस्ट असेल, शॉक लागत असेल, तर इमर्जन्सी कॉल टू बायोमेडिकल डिपार्टमेंट. ठीक आहे. आता आगीच्या घटना बऱ्याच तुम्ही बघितलेल्या आहेत. बरोबर आहे. मध्ये पण भंडाऱ्याला बघा, तुम्ही बघितलं असेल, पाठीमागे 1 की 2 वर्ष झालं NICUला आग लागली. क्रेडलमुळे कितीतरी छोटे छोटे बाळं जळून खाक झाले. काय रिझन असू शकतं त्याचं, व्हॉट इज द रिझन बिहाइंड इट. बरोबर आहे. जर तुम्ही ICU मध्ये काम करता, आपल्या इथं सुद्धा एक 5 वर्ष झाले, ड्रॅगरचा व्हेंटिलेटर होता CCU मध्ये, सडनली चालू मशीनने पेट घेतली. बरोबर आहे. सिक्युरिटी होती, सिस्टरला माहित होतं हाऊ टू यूज फायर एक्सटिंग्विशर. त्यांनी इमर्जन्सी फायर एक्सटिंग्विशर आणला, त्याच्यावरती फवारला,
अँड फायर गेट कंट्रोल. आणि ICU मध्ये एकदा आग लागली की कितीही काही करा, ती जर थोडी आवाक्याच्या बाहेर गेली तर वी कॅन्ट कंट्रोल इट. सगळ्यात मेन ICU क्लोज असतो अँड ICU इज अ रिच एरिया ऑफ ऑक्सिजन. बरोबर आहे. सो प्रिव्हेन्शनच तिथं तुम्हाला करणं आहे. झाल्यानंतर काय करायचं त्यापेक्षा तुम्हाला प्रिव्हेन्शन करणं. आगीच्या रिटर्नमध्ये एखादं इक्विपमेंट खूप गरम होतं आहे अननेसेसरी, आता थंडी आहे, खूप जण वार्मर वापरतात. बरोबर आहे, वार्मर ठेवलं असतात साईडला, तसाच त्याला पडदा टच करतो, असतात ना कर्टन्स. बरोबर आहे, 1 सेकंद नाही लागत आग लागायला. काल परवाचाच OT मध्ये इन्सिडेंट झाला लास्ट संडे. बरोबर आहे, देर इज अ फायर कॉल, सेन्सर ॲक्टिवेट झाले. काय झालं होतं, आता कुणी केलं काय केलं माहित नाही. देर इज अ बेबी वॉर्मर इन द लेबर OT. बेबी वॉर्मर माहिती आहे ना सगळ्यांना, क्रेडल, त्याच्यावरती हिटर्स असतात. व्हॉट इज यूज ऑफ दॅट क्रेडल? इट इज युटिलाइज टू मेंटेन द 35 to 37 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर फॉर द प्रीमॅच्युअर बेबी. बरोबर आहे, ते डिलिव्हरी झाल्यानंतर बेबी त्यात ठेवतात. मग आता डॉक्टरकडनं झालं का सिस्टरकडनं झालं माहित नाही, कुणीतरी तिथे एक पेपर टाकला कुठं, त्या हिटरच्या तिथं, आणि तसंच सोडून ते बेबीला घेऊन गेले. वॉर्मर बंद करायचं कोणाच्याच लक्षात नाही. संडे होता. बरोबर आहे, दुपार, संडेला स्टाफ शक्यतो कमी असतो. तो पेपरने तिथं पेट घेतली, पण नशीब सगळ्यांचं चांगलं की तो पेपर तिथं जळून शांत झाला. पण त्याचा धूर एवढा झाला, त्याचा स्मोक एवढा झाला की सेन्सर्स ॲक्टिवेट झाले. फायरवाले तिथं लोक पोहोचले, त्यांनी ते सगळं फायर एक्सटिंग्विश केले, सगळं झालं. हजार्ड काहीच नाही झाला. बट इन केस त्याच्या खालीच गादी असते. बरोबर आहे, त्याच्यातली एक ठिणगी त्या पेपरची जर त्या गादीवरती पडली असती आणि त्या गादीने जर पेट घेतली असती तर अख्खी OT पॅक आहे. OT जोपर्यंत धूर आणि जाळ बाहेर दिसत नाही ना तोपर्यंत कोणालाच काही कळलं नसतं. छोटीशी गोष्ट. बरोबर आहे, असंच काहीतरी झालेलं असणार तिथे. बऱ्याच वेळेस तुमच्याकडनं अनावधानाने, काय आमचं ऑब्झर्वेशन आहे, बेबी तुम्ही तिथं ठेवता, त्याच्यामध्ये बघा, आता पुढच्या एक स्लाइडमध्ये मी टाकलेलं आहे, क्रेडलला 2 सेन्सर्स असतात. तुम्ही जर बघितलं असेल तर एक स्किन टेम्परेचर प्रोब असतो आणि एक एअर सेन्सर असतो. व्हॉट इज यूज ऑफ स्किन टेम्परेचर प्रोब? तो बेबीचं टेम्परेचर सेन्स करतो, आणि एअर काय करतो, तो जर फेल झाला तर त्या क्रेडलचं टेम्परेचर तो सेन्स करतो. म्हणजे डबल सेफ्टी दिलेलं असतं त्याला. बरोबर आहे, पण बऱ्याच वेळेस काय होतं, बेबी त्याच्यामध्ये टाकल्यावर करत जर ते सेन्सर उचलूनच बाहेर टाकतं. हे ऑब्झर्वेशन आहे आमचं. बरोबर आहे, सेन्सर उचलून बाहेर टाकलं. हिटरला कट ऑफ करायचं काम कुणाचं आहे? हिटरला कमांड कोण देतो? सेन्सर. AC चालू आहे, ICU असू द्या, OT असू द्या, AC चालू आहे, तुम्ही 22 डिग्री सेल्सिअस 20 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर मेंटेन केलेलं असतं. बरोबर आहे, हिटरला कमांडच नाही मिळत. हिटर ऑन होतो ट्रेमेंडस टेम्परेचर वाढतं. अँड अगेन इट विल बी कॉज ऑफ फायर. छोटी गोष्ट आहे, फक्त तुमच्याकडनं तुम्ही चुकून झालं, ते मुद्दाम नाही केलं. कोणी काय केलं, तुम्ही तो सेन्सर आत ठेवायच्या ऐवजी काय केला, बाहेर टाकून दिला. अँड अगेन इट विल बी कॉज ऑफ फायर. ठीक आहे, जर इन केस कुठं आग लागली तर सगळ्यात इम्पॉर्टंट अगोदर काय करायचं, तो जो इक्विपमेंट आहे त्याचा पॉवर सप्लाय बंद करायचा, त्याला डिस्कनेक्ट करायचा. बरोबर आहे, बाजूला कर्टन्स वगैरे त्याला लागणार नाही त्याची काळजी घ्यायची. आणि कुठं रिकामी जागा असते ना, नर्सिंग स्टेशन असेल किंवा बाहेरचा कॉरिडॉर असेल, तिथं ते मशीन काय करा, शिफ्ट करा. तोपर्यंत पॅरलली दुसऱ्यांनी फायरला कॉल द्या, आणि फायर एक्सटिंग्विशर सगळ्यांना वापरता आला पाहिजे. तोपर्यंत कुणीतरी फायर एक्सटिंग्विशर आणा आणि फायर एक्सटिंग्विश करायचा प्रयत्न करा. पॅरलली तिसऱ्यांनी काय करायचं, यू हॅव टू कॉल टू बायोमेडिकल डिपार्टमेंट, इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट अँड फायर डिपार्टमेंट. ठीक आहे, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, पॅनिक नाही व्हायचं. तुम्ही पॅनिक झाले की मग काय करायचं आपल्याला समजत नाही. ठीक आहे, सो टाइप्स ऑफ बायोमेडिकल इक्विपमेंट सगळ्यांना माहिती आहे. क्रिटिकल केअर, OT, रेडिओलॉजी, पॅथॉलॉजी, ऑप्थल, डेंटल. प्रत्येक गोष्टीविषयी बोलायला गेलं तर आपल्याला 1 महिना पण कमी आहे, हो की नाही. सो एक जस्ट क्रिटिकल केअरविषयी जस्ट ब्रीफ करू आपण. आता व्हेंटिलेटर आपल्या प्रिमायसेसमध्ये बघा कोणत्या कोणत्या कंपनीचे व्हेंटिलेटर्स आहेत. मॅकवेट सर्वोएस आहे, ट्रायगर सविना आहे, ट्रायगर सविना 300 सिलेक्ट आहे, हॅमिल्टनचे C1, C3, G5, एअर लिक्विड, फिलिप्सचे व्हेंटिलेटर्स आहे. सो व्हेंटिलेटरच्या रिलेटेड बघा, सगळ्यात पहिला एक पॉईंट टाकला आहे, कनेक्ट पॉवर कॉर्ड. व्हाय इट इज ॲडेड इन टू इक्विपमेंट सेफ्टी. प्रत्येक व्हेंटिलेटरला स्वतःचं बॅटरी बॅकअप असतं, आय नो. पण बऱ्याच वेळेस आपण काय करतो, पॉवर कॉर्ड कनेक्ट करतो पण स्विचच ऑन नाही करत गडबडीमध्ये. बरोबर आहे, मशीन तुम्हाला कंटिन्युअस अलार्म देतं की आय एम ऑन बॅटरी बॅकअप, गिव्ह मी अ पॉवर सप्लाय. पण आपल्याला सवय लागली आहे अलार्मकडे दुर्लक्ष करायचं. 2 तास मशीन बॅटरी बॅकअपवरती चालतं आणि 2 तासांनी मशीन सडनली बंद होऊन जातं. सो पॉवर कॉर्डवर तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. पॉवर कॉर्ड कनेक्ट करायचं आहे, स्विच ऑन करायचं आहे, आणि मशीनवरती एक ग्रीन इंडिकेशन येतं बघा, ते आले की नाही तुम्हाला चेक करायचं आहे. त्यानंतर लॉक व्हील्स प्रॉपरली. व्हेंटिलेटरचे व्हील जर तुम्ही प्रॉपरली लॉक नाही केले तर ह्याच्यामुळे पण इन्सिडेंट होऊ शकतो. कसं काय, सपोज एखादा रिलेटिव्ह आला किंवा कधी तिथं आजूबाजूला कोणी सिस्टर आहे, ब्रदर आहेत, कोणाचा चुकून त्याला धक्का लागला, रात्रीचे 2 वाजलेले, मशीनने जागा सोडली. बरोबर आहे, मशीन गेट डिस्कनेक्टेड फ्रॉम द पेशंट. आय डोंट नो हाऊ टू कनेक्ट. अगेन इट विल बी इम्पॅक्ट ऑन पेशंट. कनेक्ट एअर ऑक्सिजन प्रोब प्रॉपरली. किती प्रेशर सांगितलं मी ऑक्सिजनचं आणि एअरचं? 4 बार. बरोबर आहे,
आता बघा व्हेंटिलेटरचे बेसिक दोन टाईप पडतात, एक टर्बाईन आणि एक बोर. नाही झालं? बोर झालं सांगा, थांबतो. पहिला एक टर्बाईन बेस व्हेंटिलेटर असतो आणि एक टर्बाईन लेस व्हेंटिलेटर असतो. तुम्ही जर व्हेंटिलेटर ऑब्झर्व केले तर काही व्हेंटिलेटरला एकच प्रोब असतो फक्त ऑक्सिजनचा. त्याला जे एअर लागते ते स्वतः मशीन तयार करतं, त्याच्यामध्ये इनबिल्ट टर्बाईन असतं लाईक हॅमिल्टन. आणि जर तुम्ही मॅक्वेट व्हेंटिलेटर चेक केला तर त्याला दोन प्रोब आहेत, ऑक्सिजनचा पण प्रोब आहे आणि एअरचा पण प्रोब आहे, दॅट इज अ टर्बाईन लेस. बरोबर आहे. पण बऱ्याच वेळेस काय होतं, आपण ते प्रोब प्रॉपरली कनेक्ट नाही करत. प्रोब कनेक्ट करायची एक मेथड आहे. इट हॅव टू पोझिशन, वन इज पार्किंग पोझिशन अँड सेकंड वन इज फिक्सिंग पोझिशन. सो व्हॉट इज अ पार्किंग पोझिशन? तो जो प्रोब आहे तो तुम्हाला इन्सर्ट करायचा प्रॉपरली आउटलेटमध्ये. बरोबर आहे. फक्त इन्सर्ट केला तर दॅट इज अ पार्किंग, इट विल नॉट डिलिव्हर अ गॅस. तो तुम्हाला काय करायचा आहे, फिक्स करायचा. म्हणजे काय करायचं आहे, पुश करायचा आहे. जोरात आतमध्ये पुश केल्यानंतर इट विल स्टार्ट टू डिलिव्हर ऑक्सिजन ऑर एअर. बऱ्याच वेळेस आपण फक्त इन्सर्ट करतो आणि डायरेक्ट कॉल करतो की बाबा इथून गॅसच येत नाही. दुसरी ह्याच्या बाबतीत काळजी घ्यायची गोष्ट काय, ज्यावेळेस तो प्रोब काढायचा असतो, नवीन स्टाफला समजत नाही कधी कधी. सोमानी सर मुद्दाम राऊंडला गेल्यानंतर बऱ्याच वेळेस विचारतात की बाबा मला ऑक्सिजनचा प्रोब काढून दाखव. तर नवीन स्टाफ असतो तो असा ओढायला स्टार्ट करतो. व्हॉट इज अ टेक्निक फॉर दॅट? गोल रिंग आहे ती तुम्हाला आत प्रेस करायची आणि प्रोब बाहेर ओढायचा. आता त्याच्या आतमध्ये स्प्रिंगचं टेन्शन असतं, त्यावेळेस बऱ्याच वेळेस आपण काय करतो, फक्त ती रिंग दाबतो, त्या प्रोबला पकडतच नाही. तो प्रोब काय होतो, जमिनीवर आपटतो. एमएम मध्ये अॅक्युरसी आहे. बरोबर आहे. 15-20 वेळेस तो प्रोब जमिनीवर आपटला की त्याच्यावरती छोटे छोटे खड्डे पडायला स्टार्ट होतात. आणि नेक्स्ट टाइम प्रोब तो त्या आउटलेटमध्ये प्रॉपरली बसत नाही, तो बॅक मारायला स्टार्ट करतो. मग आपल्याकडे प्रॅक्टिस असते. बऱ्याच जागेवर तुम्ही आयसीयू मध्ये बघितलं असेल, कशाने तरी बांधलेलं असतं रात्री इमर्जन्सी. बरोबर आहे. का झालं, का बांधायची वेळ आली ती? बरोबर आहे. आपण त्याला कंटिन्युअस खाली पडू दिला, त्याच्यावरती स्क्रॅचेस आले, मग तो प्रॉपरली त्यात फिक्स नाही बसत, मग तो तुम्हाला चेंजेस करणार. ठीक आहे, छोटी गोष्ट आहे. कोणत्या मशीन प्री यूज करा. टेस्टलंग प्रत्येक आयसीयू मध्ये आपण प्रोव्हाइड केलं. टेस्टलंग वरती मशीन चेक केल्याशिवाय पेशंटला कनेक्ट करू नका. बरोबर आहे. प्रॉपर फिल्टर्स यूज करा. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, कोणताही अलार्म जर मशीन देत असेल तर त्याला इग्नोर करू नका. हा सर्वोइसचा व्हेंटिलेटर आहे. बरोबर आहे. हे सगळे पॉईंट्स मी ऑलरेडी तुम्हाला आता ब्रीफ केले. बघा हा दिसतो तुम्हाला HME फिल्टर, त्याला ते व्हाईट कॅप दिसते. व्हाईट कॅप, व्हॉट इज यूज ऑफ दॅट व्हाईट कॅप? हा का दिलेली असते ती? डीएमओ असेल कोणी तर. एक कॅप्नोग्राफीचा एक ऑप्शन असतो मॉनिटरमध्ये, ATCO2 रिसेंट रिटेन्शन आपण चेक करतो. बरोबर आहे. तर तिथं त्याचा सेन्सर कनेक्ट करण्यासाठी दिलेलं असतं. पण कधी कधी काय होतं, आपण ती कॅपच ओपन ठेवतो. बरोबर आहे. मग व्हॉट एव्हर द एअर हॅज टू बी एक्सपायर्ड बाय द पेशंट तिथून निघून जाणार आहे. मशीन तुम्हाला एक्सपायरी टायटो व्हॉल्यूम दाखवणारच नाही. मशीनमध्ये दोन पॅरामीटर आहेत, एक इन्स्पायरेटरी टायटो व्हॉल्यूम आणि एक एक्सपायरेटरी. सपोज इन्स्पायरेटरी तुम्ही 500 सेट केलाय तर एक्सपायरेटरी पण किती असायला पाहिजे, 500. 10-20चा डिफरन्स ओके. पण ह्याच्यामध्ये एक्सपायरेटरी काय होतो, 0 दाखवतो किंवा खूप मेजर डिफरन्स येतो. का झाला असं, व्हॉट इज द रिझन? फक्त ती कॅप तुम्ही प्रॉपरली नाही बसवली. दिस इज अ मेन रिझन. सो तुम्हाला आमच्यापैकी कोणतरी येतं, फक्त ती कॅप बसवून जातं, 2 मिनिटात प्रॉब्लेम सॉल्व्ह आहे. ठीक आहे. बघा अशी सेटिंग आहे. तर असं मशीन प्रॉपरली चेक करायचं ऑन द टेस्टला. हे एक्सपायरेटरी कॅसेट आहे. प्रत्येक पेशंट नंतर यू हॅव टू सेंड इट फॉर द ऑटोक्लेव्ह. ड्रॅगरच्या बाबतीत बघा, हा ड्रॅगरचा सेटअप आहे. याला पण HME फिल्टर दिसते, ती व्हाईट कॅप. ठीक आहे. ह्याच्यामध्ये हा एक्सपायरेटरी सेक्शन आहे. बघा हा डिसमेंटल कसा करायचा. जर खूप इन्फेक्शियस पेशंट असेल तर हा डिसमेंटल करून तुम्हाला ऑटोक्लेव्हला पाठवणं गरजेचं आहे. ही कॅप वरती होते. तो फ्लो सेन्सर लेफ्ट साईडला पुल करायचा, तो फ्लो सेन्सर बाहेर येतो. फ्लो सेन्सर ऑटोक्लेव्हला पाठवायचा नाही. आता मी आयसीयू मधलं नाव, एका आयसीयूचं नाव नाही घेत, पण त्या आयसीयू मधून तो फ्लो सेन्सर पाठवला गेला ऑटोक्लेव्हला. ऑटोक्लेव्हचं टेम्परेचर 134 डिग्री सेल्सिअस आहे. बरोबर आहे. तो गेला तसा, आपण आकार चेंज होऊन वापस आला. हो की नाही. बघा निघाला बाहेर हा. इट गेट सेपरेटेड इंटू 4 पार्ट्स. बरोबर आहे. हे चारही तुमच्याकडे जे डिसइन्फेक्शन सोल्युशन असेल तुमच्या आयसीयू मध्ये वगैरे त्यांनी क्लीन करा. अदरवाईज इट इज अ ऑटोक्लेवेबल पार्ट. ह्याला ऑटोक्लेव्हने काही होणार नाही. यू कॅन सेंड टू द ऑटोक्लेव्ह. हा हॅमिल्टन व्हेंटिलेटर आहे. मॅक्झिमम टायमिंगला हा आपण ट्रान्सपोर्ट व्हेंटिलेटर म्हणून वापरतो. जर एखादा पेशंट सिरियस तुम्हाला सिटी स्कॅनसाठी वगैरे घेऊन जायचं असेल, एक आयसीयू मधून दुसऱ्या आयसीयू मध्ये घेऊन जायचं असेल, कॅज्युअलिटी मधून आयसीयू मध्ये घेऊन जायचं असेल ऑन द व्हेंटिलेटर, दॅट टाइम वी आर युझिंग दिस मशीन. बरोबर आहे. बघा लॉक व्हील्स प्रॉपरली. ह्या एक्सपायरेटरी सेक्शन आहे. आता प्रत्येक मशीनला जो फ्लो सेन्सर दिलेला आहे, व्हॉट इज यूज ऑफ फ्लो सेन्सर? इट इज युटिलाइज टू मेजर द एक्सपायरेटरी टायटो व्हॉल्यूम. पेशंट जो टायटो व्हॉल्यूम एक्सपायर करतोय ते मेजर करण्याचा युटिलायझेशन आहे फ्लो सेन्सरचा. फक्त हॅमिल्टन एकमेव असं मशीन आहे की ज्याला डिस्टल एंडला फ्लो सेन्सर दिलाय, म्हणजे पेशंटच्या साईडला.
जिथं तुम्ही इंट्युबेट करता ना तिथं त्याचा फ्लो सेन्सर असतो. त्या फ्लो सेन्सरचे 2 कनेक्टर्स येतात, एक व्हाईट आहे एक ब्ल्यू आहे. दिसतंय? कलर कोडिंग दिलेलं आहे, सिम्पली यू हॅव टू फॉलो द कलर कोडिंग. व्हाईटला व्हाईटच कनेक्ट करायचं आहे, ब्ल्यूला ब्ल्यूच कनेक्ट करायचं आहे. इन केस जर तुम्ही तिथं कलर कोडिंग रिव्हर्स केलं तर मशीन लगेच अलार्म देईल, रिव्हर्स द फ्लो सेन्सर, रिव्हर्स द फ्लो सेन्सर. आणि जर मशीन तुम्हाला रिव्हर्स द फ्लो सेन्सर म्हणून अलार्म देत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, जस्ट इंटरचेंज द कनेक्शन्स, दॅट्स इट. फ्लो सेन्सर नाही काढायचा. दिसला हा ब्लू कलरचा फ्लो सेन्सर. आता बघा खाली जो टेस्ट लंग आहे दॅट इज युअर पेशंट, बरोबर आहे. मध्ये मी HME फिल्टर लावलाय, वरती फ्लो सेन्सर आहे आणि वरती तुमची ट्युबिंग आहे, बरोबर आहे. आता हा फ्लो सेन्सरची पण प्राइस 2 ते 2,500 आहे. प्रत्येक पेशंटला चेंज करणं एक्सपेन्सिव्ह आहे. सो आयडियल बघा, देयर इज अ डिफरन्स बिटवीन आयडियल अँड प्रॅक्टिकल, बरोबर. आयडियली प्रत्येक गोष्ट आयडियली असते. आयडियल माहिती आहे ना सगळ्याला, एखादी आपण गाडी विकत घेतो आयडियली तिचं ॲव्हरेज तो सांगतो 100 किलोमीटर जाईल एका लिटरला, ही काय झाली आयडियल. पण ज्यावेळेस आपण छत्रपती संभाजीनगरच्या रस्त्यावर त्याला उतरवतो त्यावेळेस त्याचं प्रॅक्टिकल ॲव्हरेज किती असतं, 50, बरोबर आहे. हा काय झाला डिफरन्स झाला आयडियल आणि प्रॅक्टिकल. आयडियली हा प्रत्येक पेशंटला चेंज झाला पाहिजे, बरोबर आहे. पण प्रॅक्टिकली आपण 5-6 पेशंटला वापरू शकतो, पण कसा वापरायचा आहे तो, पेशंटचे इन्फेक्शन त्याच्यापर्यंत गेलं नाही पाहिजे, बरोबर आहे. हाऊ टू अवॉइड द इन्फेक्शन मध्ये तुम्हाला HME फिल्टर युटिलाइज करायचा. त्यानंतर हा सिलेंडरला कसा कनेक्ट करायचा बघा, ह्याच्यामध्ये 2 मोड दिलेले आहेत त्यांनी, एक HPO मोड आहे आणि दुसरा LPO मोड आहे. HPO म्हणजे काय, हाय प्रेशर ऑक्सिजन, आणि LPO म्हणजे काय, लो प्रेशर ऑक्सिजन. HPO म्हणजे जो सेंट्रल लाईनचा आहे, आणि ज्यावेळेस तुम्हाला सिलेंडरवरती कनेक्ट करायचं आहे यू हॅव टू सिलेक्ट LPO मोड. दिसतो राईट साईडला, LPO म्हणजे काय, लो प्रेशर ऑक्सिजन. सेकंड बघा हा खालचा दिसतो ग्रीन कलरचा, तो LPO कनेक्टर प्रत्येक ICU मध्ये प्रोव्हाइड केलेला आहे फॉर द कनेक्शन ऑफ सिलेंडर्स. बघा ही त्याचे ट्रान्सपोर्ट व्हेंटिलेटरची अरेंजमेंट आहे. सिलेंडर ठेवला प्रॉपरली, तो प्रॉपरली टाय केलाय, त्याला ह्युमिडिफायर बसवलाय, ह्युमिडिफायरचं कनेक्शन आपण मशीनला दिलेलं आहे. पण ह्याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे, रिमूव्ह वॉटर फ्रॉम ह्युमिडिफायर. ह्युमिडिफायरमध्ये पाणी ठेवायचं नाही. इन केस जर कुणी तिथं ऑक्सिजनचं प्रेशर वाढवलं तर ते पाणी त्या ट्यूब थ्रू मशीनमध्ये जाण्याची शक्यता आहे. सो ही गोष्ट ऑलवेज लक्षात ठेवायची तुम्हाला की इट शुड बी ऑलवेज एम्प्टी ऑर ड्राय. ठीक आहे. एअर लिक्विडला बघा हा एक्सपायरेटरी फ्लो सेन्सर आहे, हा 3 ह्याच्यामध्ये डिवाइड झाला. जो वरचा सेक्शन आहे पलीकडच्या साईडचा ती चिप आहे, ती तुम्हाला ऑटोक्लेवला पाठवायची नाही. खालचे 2 पार्ट यू कॅन सेंड फॉर द ऑटोक्लेव. ठीक आहे. अलार्म्स मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले, हाय प्रायोरिटी अलार्म्स, मीडियम लो, येलो मध्ये येतात. लो हाय ऑक्सिजन लो, हाय टायटो व्हॉल्यूम, ऑक्सिजन एअर प्रेशर लो, मशीन ऑन बॅटरी बॅकअप, हे मॅक्झिमम येणारे अलार्म्स आहेत. ठीक आहे. आता लो हाय टायटो व्हॉल्यूम अलार्म कसा आला सांगा बरं. सपोज लो टायटो व्हॉल्यूम आला म्हणजे आपली काय चूक झाली असेल, बरोबर आहे. अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट तुम्ही काय केली, इम्प्रॉपर सेट केली, बरोबर आहे. म्हणजे तुम्ही मशीनवरती अप्पर टायटो व्हॉल्यूमची लिमिट सेट केली असेल सपोज 750, आणि लोअरची लिमिट तुम्ही सेट केली असेल 500, आणि पेशंटचा टायटो व्हॉल्यूम असेल 350, तो 350 इज लोअर दॅन 500, मशीन काय म्हणणार आहे, लो टायटो व्हॉल्यूम, बरोबर आहे. मग तुम्हाला काय करावं लागेल, लोअर जो तुम्ही 500 सेट केला तो तुम्ही 300 ला सेट करा. म्हणजे तुमची 350 जी व्हॅल्यू आहे इट शुड बी इन बिटवीन 300 टू 750, अलार्म विल डिसअपियर. ठीक आहे. त्यानंतर रेडियंट वॉर्मर, मी मुद्दाम हा पॉईंट परत एकदा हायलाईट करतोय काल परवा इन्सिडेंट झाल्यामुळं. रेडियंट वॉर्मर कशासाठी वापरतो आपण, इट इज अ मेडिकल डिव्हाइस इन NICU दॅट प्रोव्हाइड ओव्हरहेड कंट्रोल हीट टू न्यूबॉर्न हू कॅनॉट रेग्युलेट देअर ओन बॉडी टेम्परेचर, स्पेशली फॉर द, बरोबर आहे, प्रीमॅच्युअर इन्फंट्स. स्ट्रक्चर तुम्ही बघितलं, बऱ्याच जणांनी बेबी वॉर्मर ऑलरेडी बघितलेलं असणार आहे. त्याच्या रिलेटेड काही सेफ्टी पॉईंट्स आहेत बघा. कधी पण स्किन मोड वापरायचा, त्याच्यामध्ये एअर मोड वापरायचा नाही, बरोबर आहे. स्किन प्रोब प्रॉपरली पेशंटला अटॅच झाला की नाही चेक करणं गरजेचं आहे. कधी कधी तो काय होतो, बेबी कंटिन्युअसली मुवमेंटमध्ये असतो ना, हालत असतो तो, बरोबर आहे, तो कधी कधी काढून टाकू शकतो. तो प्रोब जर निघाला तर अगेन देयर विल बी अ रिस्क ऑफ हाय टेम्परेचर. ठीक आहे. प्लेसमेंट त्याची तुम्हाला चेक करायची आहे. तो क्लिनिकल पार्ट आहे, प्रोब ठेवायच्या पण एक पर्टिक्युलर पोझिशन्स आहेत, जागा आहे, बरोबर आहे, कुठेही तो प्रोब ठेवायचा नाही. त्यानंतर मेंटेन सेफ डिस्टन्स फ्रॉम द हीट सोर्स, बरोबर आहे. अवॉइड प्लेसिंग ब्लँकेट और प्लास्टिक शीट ओव्हर द हीटर फॉर द फायर हजार्ड्स. हीटरच्या वरती काही असं प्लास्टिकच्या वगैरे काही गोष्टी तुम्हाला ठेवायच्या नाही. जर 38 डिग्री सेल्सिअसच्या वर टेम्परेचर गेलं तर यू हॅव टू कॉल टू बायोमेडिकल डिपार्टमेंट इमिजिएटली. अवॉइड हायपोथर्मिया. इलेक्ट्रिकल सेफ्टीमध्ये शक्यतो जे पण काही पॉईंट्स आहेत ते पूर्ण प्रॉपर आर्थिंगला कनेक्टेड आहेत की नाही हे तुम्हाला चेक करणं आहे. लूज कनेक्शन असलेले एक्सटेन्शन बोर्ड आपल्याला वापरायचे नाही आहेत. एखादी डॅमेज झालेली पॉवर कॉर्ड असेल तर तुम्हाला इमिजिएटली काय करायचे, तिला रिप्लेस करायचे. अलार्म्स येत असतील तर त्याला सायलेंट करायचं नाही. का आला, कशासाठी आला, रूट कॉज फाइंड आउट करायचं आहे. यू हॅव टू कॉल टू बायोमेडिकल डिपार्टमेंट
जर तुम्हाला नाही समजलं तर. ठीक आहे. बेबीची जी पोझिशनिंग असेल ती पण तुम्हाला ठेवता आली पाहिजे प्रॉपर. बरोबर आहे. कधी कधी काय होतं, साईड रेलिंग्स असतात, त्याला एक लॉकिंग मेकॅनिझम आहे. साईड रेलिंगच आपण नाही लावत. आत्ताच झाली एक घटना. बरोबर आहे. बेबी खाली पडला गेला त्या वॉर्मरच्या ह्याच्यातून. बरोबर आहे. का पडला? तो साईड रेलिंग प्रॉपरली लॉक नाही झाली. बरोबर आहे. सुदैवाने त्या बेबीला काही लागलं नाही, विजा नाही झाली त्याला, पण अगेन देर विल बी रिस्क. बरोबर आहे. सो छोटी गोष्ट आहे बघा, कोणताही ॲक्सिडेंट, कोणताही इन्सिडेंट फक्त छोट्या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यामुळे होतो. ठीक आहे. त्यानंतर डू नॉट यूज फोटोथेरपी अँड वॉर्मर इनकरेक्टली. दोघांची प्रॉपर पोझिशनिंग तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. हां, ECG मशीन. ECG मशीनच्या बाबतीत बघा, क्लीन ऑल लीड्स प्रॉपरली. ECG माहिती आहे सगळ्यांना, इलेक्ट्रोकार्डिओग्राफ, हे शक्यतो आता सगळ्यांनाच माहिती आहे. बरोबर आहे. ह्याच्या रिलेटेड आपण चुका काय करतो, कधी कधी ग्राफ प्रॉपर येत नाही. बघा ही कंडिशन आहे बघा ECG लीडची. दिसतं लिंब इलेक्ट्रो काय झालंय बघा, काय दिसतंय तुम्हाला त्याच्यामध्ये? व्हॉट इज युअर ऑब्झर्वेशन? अर्धा पार्ट करोडेड आहे. अर्धा पार्टमध्ये म्हणजे त्या मशीनला किती ताण द्यावा लागत असेल सिग्नल पिकअप करायला. ऑलरेडी आपला हार्ट मिली व्होल्टमध्ये पोटेन्शियल जनरेट करतोय. त्या मिली व्होल्टला मशीनला कॅप्चर करायचं, त्याला ॲम्प्लिफाय करायचं आणि त्यांनी तुम्हाला ग्राफ द्यायचा. जर मशीनला प्रॉपरच इनपुट नाही दिलं तर आपल्याला ग्राफ प्रॉपर मिळणार आहे का? नाही मिळणार. बरोबर आहे. सो प्रत्येक वेळेस ECG काढून झाला की मामा मावशी आहे ना तुमच्याकडं, टेल देम टू क्लीन इट प्रॉपरली. बरोबर. जेली लावतो ना आपण, ती जेली जर तुम्ही टाइम टू टाइम नाही क्लीन केली तर ही कंडिशन होते. दुसरी कंडिशन बघा, दिसतं बल्ब इलेक्ट्रोड, ह्याचा अर्धा पार्ट हे बघा. त्या बल्ब इलेक्ट्रोडमध्ये बिलकुल जेली भरायची नाही. ती प्रेस केली की त्यातून जेली बाहेर निघते. बरोबर. पेशंटला जेली लावण्यासाठी, ह्याच्यामध्ये भरण्यासाठी नाही. हा 1-2 वर्ष काही होत नाही याला, जर प्रॉपर यूज केला तर. आणि असं जर तुम्ही युटिलाइज केलं तर 2 महिन्यातच त्याला रिप्लेस करावा लागतो, चेंज करावा. ठीक आहे. प्रॉपर जेली तुम्हाला यूज करायची. रिमोट ट्विस्टिंग वायरला बघा असं खूप गुंता झालेला असतो, मग एके दिवशी ते वायर काय होतं, कटतं. बरोबर, कट होतं. सो त्याची ट्विस्टिंग काढा. चेक ECG प्रेपर. पेशंट शुड नॉट टच टू मेटॅलिक पार्ट. जर पेशंट मेटॅलिक पार्टला जर कुठं टच झाला तर असे व्हायब्रेशन्स येतात ECG मध्ये. काही काही ECG मशीन एवढ्या सेन्सिटिव्ह आहे की तुम्ही मोबाईल जरी जवळ घेऊन गेले तर देयर विल बी आर्टिफॅक्ट इन द ग्राफ. ठीक आहे. हे बल्ब इलेक्ट्रोड, लिंब इलेक्ट्रोड मी तुम्हाला आता जे सांगितलं ते. दुसरा डेफिब्रेटर, टॉप मोस्ट लाईफ सेव्हिंग इक्विपमेंट. डेली ही मशीन लागत नाही, पण ज्यावेळेस लागतं त्यावेळेस पेशंटचा, बरोबर आहे, वी कॅन सेव्ह द लाईफ. तर सो डेफिब यूज कसं करायचं तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. इट शुड बी ऑन चार्जिंग कंटिन्युअसली. बघा आयडियली कोणतीही बॅटरी लॉंग लाईफ कधी चलते, चार्जिंग डिस्चार्जिंग झालं पाहिजे प्रॉपरली. मोबाईल आहे आपला, आपण ज्यावेळेस यूज करतो तर आयडियली तो काय होतो, चार्ज डिस्चार्ज करतो, त्यामुळे त्याची बॅटरी खूप जास्त दिवस चालते. पण आता बऱ्याच वेळेस आता तो चार्ज कोण करणार, डिस्चार्ज कोण करणार, बऱ्याच गोष्टी असतात. म्हणून आम्ही काय सांगतो स्ट्रिक्टली, तुमचा जो डेफिब्रेटर 2 वर्षाला आपण बॅटरी बदलू. बरोबर आहे. पेशंटच्या जीवापेक्षा त्याची कॉस्ट जास्त नाही आहे. ठीक आहे. पण इट शुड बी ऑन कंटिन्युअसली चार्जिंग. कधी कधी तुम्ही काय होतं, एका वार्डमधून एका ICU मधून दुसऱ्या ICU मध्ये वार्डमध्ये इमर्जन्सी जर कधी डेफिब्रेटर घेऊन गेले आणि त्याची बॅटरी पूर्ण ड्रेन झालेली असते, म्हणजे मशीन असतानाही तुम्हाला पेशंटला शॉक नाही देते. ठीक आहे. क्लीन शॉक डिलिव्हरी पॅड प्रॉपरली. डिलिव्हरी जे पॅड्स असतात त्याचे, बरोबर आहे, शॉक पॅड, ते जर प्रॉपरली क्लीन नसतील तर पेशंटला प्रॉपरली शॉक जाणार नाही. ठीक आहे. चेक डेफिब डेली बेसिस. टेक टेस्ट बाय सिलेक्टिंग एनी एनर्जी बाय डिलिव्हरिंग शॉक. ऑब्झर्व द प्रिंट. बघा हे असे प्रिंट डेली तुम्हाला ऑब्झर्व करायचे. जर तुमच्या डेफिब्रेटरला प्रिंटर असेल, खाली काय लिहून आलं बघा, टेस्ट 50 जुलेज पास. हे डॉक्युमेंटेशन इज व्हाय इम्पॉर्टंट. तुम्ही सकाळी आले, डेफिब्रेटर चेक केला, अशी प्रिंट काढली, रजिस्टरला NABHचा प्रोटोकॉल आहे, लावणं कंपल्सरी आहे, तुम्हाला माहित असेल. दुपारी एखादे सिनियर डॉक्टर्स आले, त्यांनी डेफिब्रेटरचं युटिलायझेशन केलं, सपोज मशीन नाही चाललं, तर तुम्ही सांगू शकता की बाबा मी सकाळी मशीन वापरलं होतं, 50 जूल टेस्ट पास झालेले, आता काय झालं आय डोंट नो, आय विल कॉल टू बायोमेडिकल डिपार्टमेंट. बरोबर आहे. झाला फायदा आपला. कशामुळे झालं, तेच जर तुम्ही मशीन नाही चेक केलं तर दॅट विल बी रिस्की टू पेशंट, दॅट विल बी रिस्की टू डॉक्टर, दॅट विल बी रिस्की टू यू ॲज. मल्टीपॅरा मॉनिटर, ह्याच्यामध्ये बघा चेक पॉवर कॉर्ड, चेक मोड. हां, व्हेंटिलेटर आणि मॉनिटरच्या बाबतीत मोड्स हा एक खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. अडल्ट, पॅडॅट्रिक, निओनेटल. कधी कधी सपोज तुम्ही MIC मध्ये काम करताय आणि तुमच्याकडे एकही स्टँड बाय व्हेंटिलेटर नाही आहे आणि इमर्जन्सी तुम्ही NIC मधला व्हेंटिलेटर मागवला आणि तुम्ही पेशंटला कनेक्ट केला आणि तुमचा कॉल येतो रात्री 1 वाजता की बाबा हा 500 टायडो व्हॉल्यूम मला द्यायचा, जनरेटच नाही करत. काय रिझन आहे, काय रिझन आहे? तुम्ही मोड कोणता सिलेक्ट केलाय? NIC मधून आला म्हणजे तुम्ही बघितलंच नाही, तो निओनेटल मोडवरती आहे. आणि मोडचं एक स्पेसिफिक सेफ्टी फीचर आहे,
जर कोणतंही मशीन ॲनेस्थेशिया असू द्या, व्हेंटिलेटर असू द्या, सपोज इट गेट सेट ऑन निओनेटल, तो 40च्या वर तुम्हाला टायटल व्हॉल्यूम देणारच. बेबीच्या लंगच्या हिशोबाने तो 40 टायटल व्हॉल्यूम सेट करतो मॅक्झिमम, आणि तुम्हाला द्यायचा 350, 400, 500. जाणार आहे का पेशंटला? नाही जाणार आहे. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, फोन करा, बरोबर आहे, मोडवरती जा, निओनेटलला अडल्ट सेट करा, 500 सेट करा, इमिजिएटली मशीन विल स्टार्ट टू डिलिव्हर 500 टायटल. ठीक आहे. तुम्ही जर पेडियाट्रिक सेट केला, आता सपोज डेफिब्रिलेटर मध्ये पण आहे तसं, डेफिब्रिलेटर मध्ये जर तुम्ही पेडियाट्रिक सेट केला तर 50 जूलच्या वर तो तुम्हाला शॉक देणार नाही. कधी कधी डेफिब्रिलेटरसाठी बऱ्याच वेळेस कॉल आलेले की बाबा हा डेफिब्रिलेटर मला 200 जूल द्यायचा आहे, देतच नाहीये. सो व्हॉट इज द प्रॉब्लेम? मोड तुम्हाला फक्त चेक करायचा, पेडियाट्रिकच्या ऐवजी तुम्हाला काय करायचा, अडल्ट मोड घ्यायचा. ठीक आहे. अजून ह्याच्या बाबतीत चेक ऑल ॲक्सेसरीज, SpO2 प्रोब आणि NIV पिकअप शक्यतो एका हाताला लावू नका. इट विल बी फ्लक्च्युएट द SpO2 रिडिंग्स. ठीक आहे. हां, आणि ह्याच्या बाबतीत अजून एक गोष्ट, NIBP इंटरव्हल बघा, आपण स्वतःचा BP घेऊन बघा, तुम्ही मॉनिटरने घेऊन बघा, 1 तास BP घेऊन बघा स्वतःचा, बरोबर आहे. एका तासाने तुमच्या हाताला मुंग्या यायला स्टार्ट होतील. 4-5 वेळेस मोजलं तर मुंग्या आलेलं होतं ना, हात आपला पॅनिक होईल. पेशंट ICU मध्ये असतो, ऑलरेडी तो व्हेंटिलेटरवरती, ऑलरेडी तो पॅनिक आहे, त्याला बोलता येत नाही, कधी कधी पेशंट बांधलेला असतो, आणि आपण NIBPचा इंटरव्हल 5-5 मिनिटाला सेट केलेला असतो. ऑटोमॅटिकली मशीन 5 मिनिटाला इन्फ्लेक्ट करतं, डिफ्लेक्ट करतं, आपलं लक्ष पण नसतं त्या रिडिंगकडे. हां, खूप क्रिटिकल पेशंट आहे, तुम्हाला खरंच तेवढ्या रिडिंगची गरज आहे, तर क्लिनिकलवरती बोलायचा मला अधिकार नाही आहे, पण जर इनकेस तेवढी गरज असेल तर यू कॅन गो फॉर दॅट डेफिनेटली. पण जर गरज नसेल तर तो 5 मिनिटाचा जो इंटरव्हल आहे तो 15 मिनिट करा, अर्धा तास करा, 1 तास करा. जर गरज नसेल तर तुम्ही मॅन्युअली रिडिंग घ्या ना. इनडायरेक्टली इट इज अ व्हेरी बिग टॉर्चर टू द पेशंट. त्याला ऑलरेडी नाही बोलता येते आणि खरंच खूप त्रास होतो. तुम्ही BP मॉनिटरने चेक करून बघा, बरोबर आहे. तर तुम्ही आता ICU मध्ये जर कधी गेले ना, बघा तुम्ही आत्ता पण 5-5, 10-10 मिनिटाला तुम्ही सेट केलेला असणार. जर तो तुम्ही टायमिंग इंटरव्हल जर वाढवला तर त्याचे 2 फायदे आहेत, पेशंटही वाचणार आहे आणि प्लस त्या NIBP पंपची लाईफ पण वाढणार आहे. ठीक आहे. फॉलो द कलर कोडिंग्स. एवढी टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स झाली बघा, प्रत्येक गोष्टीला कलर कोडिंग दिलाय, म्हणजे इकडची ॲक्सेसरीज तिकडे कनेक्ट करायचं काम पण नाही. ठीक आहे. त्यानंतर SpO2 प्रोब जे नवीन स्टाफ आहे कधी कधी चुकून उलटा लावतात बघा, याला पण मार्किंग दिली आहे, बरोबर. तो उलटा लावला तर इट विल नॉट गिव्ह रिडिंग प्रॉपरली. ठीक आहे. कधी कधी बघा सगळं व्यवस्थित आहे, SpO2 प्रोब ओके, मॉनिटर ओके, पेशंट ओके, तरी मशीन रिडिंग नाही दाखवत. सांगता येईल का रिझन काय असू शकतं? नाही, सगळं ओके. कधी कधी पेशंट एवढा कोल्ड असतो, एका पर्टिक्युलर टेम्परेचरच्या खाली जर तुमचं जर रिडिंग गेली तर SpO2 प्रोब सेन्स करत, ही पण गोष्ट तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता बघा इथं मी पॉवर कॉर्ड कनेक्ट केली, वरचा जो सिम्बॉल आहे इट इज फॉर द बॅटरी, आणि खालचा लाईट ग्लो झाला, ह्याचा अर्थ हा मॉनिटर सेंट्रल लाईनला कनेक्टेड आहे. तो जर मी डिस्कनेक्ट केला तर इट विल गेट डिसअपियर. सिरीज पंप आहे, सिरीज पंपच्या बाबतीत फक्त हा प्रॉपरली टाईट करायचा आहे. 5-5, 6-6 सिरीज पंप लावलेले असतात, मामा मावशी टाईट करतात, बरोबर. एखादा लूज असेल, तो खाली पडला तर अगेन देर विल बी अ चान्सेस ऑफ मिसआर. कधी कधी पेशंटच्या अंगावर पडू शकतो. BP ॲपॅरेटस दररोज 4 ते 5 BP ॲपॅरेटस तुटलेला आलेला असतो बायोमेडिकलला डेली. काय रिझन आहे त्याचं? ज्यावेळेस आपण पेशंटचा BP घेतो, एखादा पेशंट इरिटेबल असतो, त्यावेळेस आपण सेफ जागेवर त्याला ठेवत नाही, त्याचा धक्का लागतो, तो खाली पडतो. बऱ्याच वेळेस BP ॲपॅरेटस क्लोज करायचं नवीन स्टाफला माहीत नसतं. सेंटरला मर्क्युरी ट्यूब आहे, त्याचा SS वॉल आहे, त्या SS वॉलसाठी त्याच्या खाली एक हुक दिलेलं आहे बघा, तुम्ही जर बघितलं ना त्याच्या खाली एक हुक दिलेलं असतं बघा. ही आयडियल पॅकिंग आहे BP ॲपॅरेटसची, दिसते. तर कधी कधी काय करतो आपण, तो SS वॉल वरच्या साईडला ठेवतो आणि जोरात कव्हर दाबायचा प्रयत्न करतो. तो SS वॉल काय होतो, मर्क्युरी ट्यूबच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो आणि युअर मर्क्युरी ट्यूब विल बी डॅमेज. ठीक आहे. OT इक्विपमेंट आय विल गिव्ह ब्रीफ ट्रेनिंग इन द OT ओनली. हां, क्वाट्री मशीनच्या बाबतीत जे OT मध्ये काम करतायत, क्वाट्री मशीन कशासाठी युटिलाइज करतो, फॉर द कटिंग अँड कॉग्युलेशन. ह्याच्या रिलेटेड एक महत्त्वाचा पॉईंट आहे पेशंट प्लेट. जर तुम्ही डिस्पोजेबल पेशंट प्लेट वापरत असाल तर आयडियली प्रत्येक पेशंटला ती चेंज होणं गरजेचं आहे. पण इन केस 2 ते 3 पेशंट झाले की ती कट करून फेकून द्यायची, 4थ्या पेशंटला फ्रेश न्यू पेशंट प्लेट घ्यायची. त्याचं रिझन तुम्हाला सांगतो. पाठीमागं काय झालं, एका OTमध्ये पहिले 5-6 पेशंट ओके व्हायचे आणि जर शुक्रवारी शनिवारी काय व्हायचं, एका पेशंटला क्वाट्री बर्न व्हायचा. म्हणजे ज्या जागा क्वाट्री बर्न इज व्हेरी डेंजरस. जेवढा तुम्ही पेशंट प्लेट जेवढ्या एरियाला कनेक्टेड आहे ना तेवढ्या एरियाचे चकतीच बाहेर काढतात, तेवढा एरिया कातडं बर्न होऊन बाहेर ओढून घेतं ते, इम्पिडन्स इम्बॅलन्स झाल्यामुळे.
तर आम्ही प्रत्येक गोष्ट ऑब्झर्व केली, मशीन कॅलिब्रेशनला पाठवली, मशीन ओके, सगळं प्रत्येक गोष्ट ओके, त्यावेळेस पॅडल नेऊन द्यायचे, सगळं ओके, पण असं का होतं? एक कंटिन्युअस 1 आठवडा त्या ओटीमध्ये ऑब्झर्व करत होतो, तर त्यावेळेस असं डायग्नोज झालं. डिस्पोजेबल पॅड पहिल्या पेशंटला ओके चालायचा, दुसऱ्याला चालायचा, तिसऱ्याला चालायचा, आणि चौथ्या वेळेस त्याचा इम्पिडन्स कमी व्हायचा, त्याची स्टिकिंग पण कमी होते ना कालांतराने. कोणतेही वायर असेल, जर बघा तुम्ही ज्यावेळेस पिन इन्सर्ट करतो त्यावेळेस स्पार्किंग होते लूज कनेक्शनमुळे, बरोबर आहे. मग 4थ्या-5व्या पेशंटला काय व्हायचं, ती जो डिस्पोजेबल पेशंट प्लेट आहे ती प्रॉपरली न बसल्यामुळं काय व्हायचं, क्वार्टरी बर्न व्हायचा. मग तिथं पॉलिसी लावली, 2 पेशंटला तो प्लेट फेकून द्यायची, अजूनही इन्सिडेंट नाही झाला. ठीक आहे, त्यामुळे ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर अवॉइड टचिंग द पेशंट. पेशंटला ज्यावेळेस तुम्ही कट कॉयग वापरताय, हात लावायचा नाही, इट विल बी गिव्ह अ शॉक टू यू ऑल्सो, बरोबर आहे. डो नॉट ॲक्टिवेट इन ओपन सर्किट, यूज फूट विअर ड्युरिंग द यूज, चेक अर्थिंग इन इज प्रॉपर और नॉट, चेक पेशंट प्लेट, दिस थिंग्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. अँड ॲट द लास्ट, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, दॅट इज अ प्रिकॉशन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. ठीक आहे, चला इथं थांबतो मी. थँक्यू.